ही कथा तुझ्या डोळ्यांसमोर येणे म्हणजे साक्षात परमेश्वर तुला बोलावणे. त्यामुळे ही कथा दुर्लक्ष करू नकोस. ज्यांना कोणत्याही कारणांमुळे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचे पारायण किंवा वाचन करणे शक्य नाही, त्यांनी मन शांत ठेवून फक्त ही पवित्र कथा श्रद्धेने ऐकली तर याच दिवशी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचल्याचे फळ प्राप्त होते. कारण या दिव्य कथेत चरित्रामृतातील सर्व 53 अध्यायांचे सार, लीलावर्णन, चमत्कार आणि उपदेश एकत्रितपणे सांगितले आहेत. म्हणून ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने तुमच्या कितीही मोठ्या संकटांची, दुःखांची, अडचणींची, काळजातील व्यथांची राख होते आणि श्रीपाद वल्लभ प्रभू स्वतः ती जाळून खाक करतात हे नक्की. ही कथा आयुष्यात फक्त एकदाच मनोभावे ऐकली तर मोठ्यातील मोठे आजार, रोग, दोष, पापबाधा, वाईट ग्रहदोष यांचा नाश होतो. घरात वर्षभर सुखसमृद्धी, आरोग्य, शांती आणि मंगल कार्ये घडत राहतात. परमेश्वर स्वतः तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतात. आणि एवढेच नव्हे, जे तुम्हाला त्रास देतात, कमी लेखतात, तुमच्याशी वाईट वागतात, तुमच्यावर अन्याय करतात किंवा तुमच्या विरुद्ध वाईट विचार करतात, त्यांचा नाश स्वतः श्रीपाद श्री वल्लभ प्रभू करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, ही कथा आज तुमच्या डोळ्यांसमोर आली, तुम्ही तिला ऐकण्यास प्रवृत्त झालात, याचा अर्थ परमेश्वर स्वतः तुम्हाला बोलावत आहेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत. म्हणून ही कथा अर्ध्यावर सोडू नका. कारण जसे पुराणे, भगवद्गीता आणि पवित्र ग्रंथ सांगतात, धडा असो किंवा कथा अर्धवट सोडल्याने पुण्य नष्ट होते आणि अनर्थ निर्माण होतो. म्हणून ही दिव्य कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण ही कथा तुम्हाला अतोनात, अपरंपार, अवर्णनीय फळ देणार आहे. भक्तांनो, या चमत्कारिक प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि आजची कथा सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांच्या किमान एका भक्ताला ही कथा शेअर करा. कारण भक्ती पसरवणारे हात म्हणजेच खरे भक्त आणि भक्तीचा प्रसार करणाऱ्यावरच परमेश्वर प्रथम प्रसन्न होतात. आता एका ठिकाणी शांत बसा, मन एकाग्र करा आणि डोळे बंद करून ही कथा अनुभवत राहा. चला तर मग अत्यंत पवित्र, चमत्कारिक आणि हृदयात प्रकाश फुलवणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या या अद्वितीय कथेची सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रात्री उशिराची वेळ होती. जग शांत होतं, पण एका ब्राह्मणाचे मन मात्र अशांत होतं. व्याघ्रेश्वर शर्मा, धर्मात पारंगत, वेदांमध्ये तज्ज्ञ, जपतप करणारे, परंतु मनात मात्र एक अज्ञात वेदना दाटलेली. त्यांना वारंवार जाणवत असे की त्यांच्या घरावर काहीतरी भार आहे. कितीही जप केले, कितीही पाठ केले तरीही घरात शांतता येईना. मुलांना आजारपण, पैशांची अडचण, मनात भीती, कामात अडथळे, जणू 7 जन्मांची पापं त्यांच्या आजूबाजूला घुटमळत होती. त्या रात्री व्याघ्रेश्वर शर्मा मनन करत झोपले आणि अचानक त्यांच्या पुढे प्रकाशाचा एक महासागर उभा राहिला. त्या प्रकाशात 3 डोळे, मुनिवेश, जटाधारी तेजस्वी स्वरूप उभे दिसले. व्याघ्रेश्वर श्वासही रोखून पाहत राहिले. त्या स्वरूपाच्या नजरेत एका क्षणासाठीही कठोरता नव्हती, फक्त अनंत करुणा, अनंत कृपा. ते दत्तात्रेय होते. त्या दिव्य दर्शनात दत्तांनी शांत आवाजात म्हटले, शर्माजी, तुझे कष्ट आता शमत आहेत. माझा कलियुगातील अवतार श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर येथे अवतरला आहे. त्याचे दर्शन घे. तुझे सर्व दुःख, तुझे जन्मोजन्मीचे बंधन, तुझ्यावरचा पितृदोष सर्व काही शांत होईल. तेवढेच बोलून ते तेज अदृश्य झाले, पण जणू त्यांच्या हृदयात प्रकाशाचा एक दिवा बसवून गेले. दुसऱ्या दिवशी शर्मा उठले तेव्हा त्यांना जाणवलं
की त्यांचं मन अनेक वर्षांनी शांत झालं आहे. जणू धावत धावत थकलेल्या आत्म्याला पहिल्यांदा आसरा मिळाला होता. त्यांनी घरात जाऊन पत्नीला सांगितले, मी निघतो, माझं उद्धारस्थान मला सापडलं आहे. पत्नी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातही त्या रात्रीचा शांत प्रकाश उतरला होता. शर्मा घर सोडून निघाले. प्रवास कठीण होता. कधी जंगल, कधी उघडी राने, कधी नदी, पण ते एकच मंत्र उच्चारत राहिले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र म्हटला की त्यांच्या थकलेल्या अंगात नवी ऊर्जा येई. वाटेत भेटलेल्या लोकांना त्यांच्यात अनोखं तेज दिसत असे. काही साधू तर म्हणालेही, तुम्हाला खूप मोठं फळ मिळणार आहे. किती दिवसांचा प्रवास झाला माहीत नव्हतं, पण शेवटी एक सकाळ त्यांनी पाहिली, पिठापूर. ते गाव जणू साधं नव्हतंच. हवा वेगळी होती. जमिनीचा स्पर्शही मन शांत करीत होता. त्यांनी पहिलंच पाऊल टाकलं आणि त्यांच्या अंगातून थरार उठला. जणू काहीतरी अदृश्य शक्ती स्वागत करत होती. ते चालत चालत एका शांत मंडपाजवळ आले. तिथे एक तेजस्वी तरुण बसलेला होता. वय साधारण 16 ते 17 असेल. धवल वस्त्र, सतत स्मित करणारे ओठ आणि डोळे. ते डोळे पाहताच मनातील सर्व अंधार वितळला. व्याघ्रेश्वर शर्मा थबकले. त्यांच्या पायात शक्ती उरलीच नाही. चेहऱ्यावरून अश्रू ओघळले. ते स्वतःशीच पुटपुटले, हे कोण आहेत? मन का म्हणतंय की माझा उद्धारकर्ता माझ्या समोर आहे? त्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी तो तरुण स्वतः उठला, पुढे आला आणि स्मित करत म्हणाला, शर्मा, तू आलास? मी तुझीच वाट पाहत होतो. हे ऐकताच शर्मा धावत त्यांच्या चरणी कोसळले. त्यांच्या अश्रूंनी त्या पवित्र पायांना भिजवले आणि त्याच क्षणी त्यांनी जाणवलं, आत्तापर्यंतचा सारा दुःखांचा डोंगर त्यांच्या हृदयातून कुठेतरी खाली कोसळतो आहे. ते तरुण काही साधे मनुष्य नव्हते. ते होते दत्तात्रेयांचा कलियुगातील प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. शर्मांच्या डोक्यावर हात ठेवताच श्रीपाद म्हणाले, तुझे सर्व बंधन मी कापून टाकले आहे. आता तुझ्या जीवनात प्रकाशच प्रकाश राहील. त्या क्षणी शर्मा विसरले की ते कोण आहेत, कुठून आलेत. त्यांना फक्त जाणवलं, माझा जन्म फक्त या क्षणासाठीच झाला होता. अशा रीतीने एका जर्जर मनाने, दुःखांनी थकलेल्या जीवाने दिव्य कृपेच्या पहिल्या पावलावर प्रवेश केला. जीवनात पहिल्यांदाच त्यांना आपण एकटे नाही हे उमजलं. आजच्या कथेची कृपा आपल्या जीवनात उतरण्यासाठी शेवटपर्यंत ऐकून मनापासून एकच मंत्र टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र टाईप करताना मन शांत ठेवा. श्रीपादांच्या कृपेची ऊर्जा तुमच्या घरात आणि मनात उतरण्यास सुरुवात होईल. भक्तांनो, पिठापूरच्या पवित्र भूमीत पहाटेचा मृदू पांढरा उजेड उगवत होता. मंद वारा वाहत होता आणि अंगणात बसलेला एक वृद्ध ब्राह्मण आपल्या थरथरत्या हातांनी नित्यपूजा करत होता. त्याच्या घरातून दिव्य सुवास येत होता. जणू कुणीतरी अदृश्य रूपाने त्या जागेत आल्याचे चिन्ह होते. त्या ब्राह्मणाचे नाव अप्पलराजू. मनाने अत्यंत साधा, पण हृदयाने देवावर अतूट प्रेम करणारा. त्याच्या 3 मुलांमध्ये 2 मुलगे अत्यंत बुद्धिमान, पण तिसरा मुलगा धाकटा, थोडा बावळट, साधा भोळा, काहीच समजत नसलेला. घरातील मंडळी त्याला ओझेच समजत, पण अप्पलराजू मात्र त्याच्यावर प्रचंड प्रेम करत, कारण त्याला अंतर्मनातून जाणवत होतं, हा मुलगा साधा नाही, काहीतरी दिव्य आहे. एके दिवशी सकाळी अप्पलराजू अंगण स्वच्छ करत असताना एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या दारात उभा राहिला. अंगावर शुभ्र वस्त्र, कपाळावर शांततेचे दिव्य तेज. अप्पलराजू त्यांच्या पायावर कोसळला. स्वामी, तुम्ही कोण? ब्राह्मण शांतपणे हसला. आम्हाला तुमच्या घरी भिक्षा हवी आहे. तुमच्या घरात जे मिळेल ते द्या. आतुरतेने
अप्पलराजू त्यांना आत बसवतो, पण घरातील स्त्रिया मात्र बेचैन, कारण घरात अन्नही नव्हते. कालपासून धाकट्या मुलाची तब्येत बरी नव्हती. सर्व खर्च त्यावर गेला होता. परंतु अप्पलराजू म्हणाला, देव पाहुण्याच्या रूपाने येतो, जे मिळेल ते द्या. घरातील एकमेव मुठभर भात, थोडे तूप आणि एक लहानशी वाटी पेज हेच होतं. स्त्रियांना कळेना एवढ्या थोड्या अन्नाने पाहुणा कसा तृप्त होईल. पण अप्पलराजूने ते सर्व दिव्य ब्राह्मणाला अर्पण केलं. ब्राह्मणाने अन्न घेतलं, शांतपणे खाल्लं आणि प्रसन्न होऊन म्हणाला, अप्पलराजू, तुम्ही मला दिलेलं हे अन्न केवळ अन्न नव्हतं, ते तुमच्या अंतःकरणातील भक्तीचं दान होतं. आजपासून तुमच्या घरात कधीही अन्न कमी पडणार नाही. इतकं सांगून ते ब्राह्मण अदृश्य झाले. घरातील सर्वजण आश्चर्याने थिजले. त्या दिवसापासून विचित्र गोष्टी घडू लागल्या. स्वयंपाकघरात जेव्हा हात घालावा तेव्हा धान्य पुरेसे मिळे. दुधाची घागर कधी संपतच नव्हती आणि धाकटा मुलगा हळूहळू तेजस्वी दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता, डोळ्यात दिव्य चमक आणि जणू कुणीतरी देव दडून बसलाय असे वाटत होते. एके रात्री जबरदस्त वादळ होत होतं. विजा चमकत होत्या आणि गावभर अंधार पसरला होता. अप्पलराजूच्या घरात मात्र तेज पसरलेलं होतं, कारण धाकटा मुलगा अंगणात बसवून क्षितिजाकडे पाहत होता. त्याच्या श्वासातही मंत्रांची लय भासत होती. अचानक त्याने आकाशाकडे हात जोडले आणि खोल आवाजात म्हटले, आई वडिलांची सेवा करणारा भक्त नेहमी देवाचा प्रिय असतो आणि देव कधी त्यांना सोडत नाही. त्याचे शब्द जणू आकाशात विरघळले आणि त्या क्षणी वादळ अचानक थांबले. अप्पलराजूला उघड झालं की त्याचा मुलगा सामान्य मनुष्य नाही. काही दिवसांनी एक योगी त्यांच्या घरी आले. त्यांनी धाकट्या मुलाकडे पाहताच डोळे मिटले आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही स्वतःला अजून किती काळ लपवून ठेवाल? हा संसार तुम्हाला ओळखायला आतुर आहे. धाकट्या मुलाने हसून उत्तर दिले, अजून वेळ नाही गुरुदेव, पण क्षण जवळ आहे. मी लवकरच माझ्या स्वरूपात प्रकट होईन. त्या रात्री अप्पलराजूला स्वप्नात श्री दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं. त्रिकाळज्ञानी त्या दिव्य रूपातून आवाज आला, अप्पलराजू, तुझ्या धाकट्या मुलाचे रूप सामान्य नाही. तो म्हणजेच माझा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. आता युगानयुगे तुझ्या घराला चिरकाळ पुण्य प्राप्त होईल. अप्पलराजू रडत रडत जागा झाला. पाय थरथरत होते. सकाळी उठून त्याने आपल्या मुलाकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात असीम करुणा दिसली, जणू जगातील सर्व दुःख धुवून टाकणारा महासागर. त्या दिवसापासून त्या मुलाच्या प्रत्येक शब्दात दिव्यता जाणवू लागली. घरात येणाऱ्या प्रत्येक भिक्षुकाला तो म्हणे, देवाने दिलेले अन्न आहे, घ्या, खा, प्रसाद समजून. लोक थक्क होत. एक बावळट समजला गेलेला मुलगा आता साऱ्या गावाचा आधार बनत होता. हळूहळू त्याच्या नावाची कीर्ती गावोगाव पसरू लागली. पिठापुरात एका घरात देवाचा अवतार जन्माला आला आहे. तो मुलगा दैवी प्रकाशात लीन होतो. तो बोलतो ते वेदांसारखं आहे आणि शेवटी तो दिवस आला. धाकट्या मुलाने घरातील सर्वांना बोलावलं. त्याच्या चेहऱ्यावर अवर्णनीय तेज होतं. तो शांत स्वरात म्हणाला, आई बाबा, आता माझ्या कार्याची वेळ आली आहे. या जन्मी मी श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून या पृथ्वीवर आलो आहे. अनेक भक्तांची करुणा ऐकली गेली आहे. अनेकांना तारण्यासाठी मला प्रवास करावा लागेल. घरातील सर्वजण रडू लागले. विशेषतः अप्पलराजूचे हृदय तुटत होते. पण श्रीपाद श्रीवल्लभ प्रेमाने म्हणाले, काळजी करू नका. मी कुठेही गेलो तरी माझी कृपा सदैव तुमच्यासोबत असेल. तुमच्या घराचे पाप पुण्य, तुमच्या श्वासातील भक्ती हे सर्व माझ्या हृदयात कोरलेले आहे. इतकं म्हणून त्यांनी प्रथमच युगानुयुगे लक्षात राहील असा दिव्य आशीर्वाद उच्चारला. ज्यांनी प्रेम आणि श्रद्धेने माझी कथा शेवटपर्यंत ऐकली त्यांना मी युगानुयुगे सांभाळीन. त्या क्षणी
घरभर सुवर्ण प्रकाश पसरला आणि श्रीपाद श्री वल्लभांनी आपला दैवी प्रवास सुरू केला. तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतावर आधारित ही कथा ऐकत आहात, म्हणजे तुमचा भाग्योदय सुरू झाला आहे. तुम्ही इथवर ऐकलाच आहात तर ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. नक्कीच तुमची मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. भक्तांनो, श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या दैवी प्रवासाची सुरुवात केली आणि त्यांचा प्रत्येक पाऊल जणू पृथ्वीवर सुवर्ण रेषा उमटवत होता. त्यांच्या जाण्याने पिठापूर गावात एक विलक्षण शांतता पसरली होती. परंतु त्याच वेळी अनेक जणांना अंतर्मनातून जाणवत होते की आज नव्या युगाची सुरुवात झाली आहे. गावातील एक वृद्ध स्त्री तर त्यांच्या जाण्याच्या दिशेकडे पाहत रडत रडत म्हणाली, आज देव माझ्या डोळ्यांसमोर चालत गेला. प्रवासादरम्यान श्रीपाद एका नदीकाठी थांबले. नदी शांत निरभ्र होती. त्यांनी पाण्याकडे पाहत डोळे मिटले आणि त्या क्षणी नदीवर मंद प्रकाश उमटला. जणू नदीही त्यांच्या आगमनाने आनंदाने थरथरली. तिथे एक साधू ध्यानात मग्न बसला होता. श्रीपाद जवळ आले हे त्यांच्या लक्षात येताच तो थरथरत उठला. स्वामी, तुम्हीच ना? मी तुमचीच वाट पाहत होतो. श्रीपाद शांतपणे हसले. प्रत्येक साधकाकडे मी योग्य वेळीच येतो. साधू रडत म्हणाला, स्वामी, माझ्या ध्यानात वारंवार एक आवाज येत होता, पिठापूरचा दत्त अवतार तुला भेटायला येईल. पण हे स्वप्न नव्हतं, ही वास्तविकताच आहे हे मला कधीच वाटलं नव्हतं. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच त्याच्या शरीरातून कंपन उठलं. जणू त्याच्या जन्माजन्मांची साधना एका क्षणात फळली. साधूच्या डोळ्यांमधून अश्रू थांबेनात. स्वामी, मला आता कशाचीच भीती नाही. भीती तेथेच जन्म घेते जिथे देवाचं स्मरण कमी होतं. तुझ्यातील भक्तीची ज्योत इतकी प्रखर आहे की कोणतीही अंधार छाया जवळ येऊ शकत नाही, श्रीपाद म्हणाले. असे म्हणत श्रीपाद पुढे निघाले. संध्याकाळ होत गेली. एका छोट्या गावाजवळ त्यांनी प्रवेश केला. गावात अन्न नव्हते, पाणी नव्हते. लोक चिंतेने ग्रस्त होते. गावकऱ्यांनी श्रीपादांना पाहताच आशेने त्यांच्याजवळ धाव घेतली. गावातल्या एका वृद्ध मातेने सांगितले, स्वामी, सतत दुष्काळ पडतोय, विहिरी आटल्या आहेत, जनावरे मरायला लागलीत, आमच्या घरातील धान्यही संपलंय. काय चूक झाली आमच्याकडून? श्रीपादांनी तिचा हात हातात घेतला. कधीकधी संकटे हे शिक्षा नसते, ते दैवी जागृती असते. जिथे श्रद्धा संपते तिथे अन्नही कमी पडतं, पण जिथे भक्ती जागते तिथे कोरडी पृथ्वीही फुलते. ते गावातील विहिरीपाशी गेले. विहीर पूर्ण कोरडी होती. श्रीपादांनी शांत डोळ्यांनी पाण्याच्या तळाकडे पाहिले. हळूच हात उचलून आशीर्वाद दिला आणि त्याच क्षणी वाऱ्याने थरथरल्यासारखं वातावरण भरलं. काही क्षणातच विहिरीत पाणी उगावू लागलं, हळूहळू, नंतर प्रचंड वेगाने. गावकऱ्यांनी आश्चर्याने ओरडायला सुरुवात केली. एक वृद्ध मनुष्य तर श्रीपादांच्या चरणी कोसळला. स्वामी, तुम्ही देवच आहात. तुम्ही आम्हाला वाचवलत, आम्हाला जीवन दिलत. श्रीपाद प्रेमाने म्हणाले, मी देव नाही. देव तर तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. मी तर फक्त तुमच्या श्रद्धेची दारं उघडायला आलोय. ते गावातल्या प्रत्येक घरात गेले. कुणाचं दुःख ऐकलं, कुणाच्या मुलाला आशीर्वाद दिला, तर कुणाच्या मनातील भीती दूर केली. गावातून बाहेर पडताना मागून एक स्त्री धावत आली. तिच्या हातात कोरडी भाकरी आणि थोडंसं मीठ होतं. स्वामी, आमच्या घरात यापेक्षा अधिक काहीच नाही, पण कृपया हे प्रसाद म्हणून घ्या. श्रीपादांनी भाकरी हातात घेतली, डोळे मिटले आणि एक दिव्य सुगंध पसरला. हा प्रसाद तुमच्या घराला अन्नाची संपन्नता देईल. प्रेमाने दिलेलं अन्न सर्वात पवित्र असतं. आश्चर्यकारक म्हणजे तिच्या घरात त्या दिवसानंतर कधीही अन्न कमी पडलं नाही. रात्र गडद होत होती, परंतु त्या दिवशी अनेकांच्या घरात दिवे पुन्हा पेटले होते, कारण श्रीपादांच्या पावलांनी त्या गावात अन्न, पाणी, आशा, श्रद्धा पुन्हा जन्माला आली होती. श्रीपादांनी
पुढे जात असताना आकाशाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अनंत करुणा होती. जणू हजारो वर्षांच्या भटकणाऱ्या आत्म्यांना त्यांनी एका क्षणात मोकळं केलं होतं. त्यांच्या चरणांच्या मागे गावातील स्त्री म्हणत होती, आज आमच्या गावात देव चालत होता. भक्तांनो, परमेश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त प्रेमाने टाईप करा. तसेच ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. आजची कथा तुम्हाला खूप मोठे फळ प्राप्त करणार आहे. श्रीपाद श्री वल्लभ गावोगाव चालत होते आणि त्यांच्या चरणांनी जिथे स्पर्श केला तिथे वातावरण शुद्ध होत होते. हवा सुगंधित व्हायची आणि लोकांच्या मनातील अंधार वितळायचा. त्यांच्या पावलांना जणू पृथ्वीही ओळखत होती. प्रत्येक दगड त्यांना स्पर्शून पुन्हा तेजाळून निघत होता. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास ते एका नदीकाठच्या छोट्या वस्तीमध्ये पोहोचले. त्या वस्तीतील बहुतेक लोक गरीब, निराधार आणि रोजच्या रोटीची चिंता करण्यास गुंतलेले. पण त्या लोकात एक तरुण ब्राह्मण होता, नामदेव. अतिशय अभ्यासू पण मनाने गर्विष्ठ. त्याला वाटत होतं की शास्त्र, वेद, तर्कशास्त्र आणि मंत्र हेच सर्वश्रेष्ठ. भक्ती, करुणा, नम्रता यांना तो फारसं महत्त्व देत नसे. श्रीपाद वस्तीमध्ये येताच लोक धावत आले आणि त्यांच्या पायांवर पडले. पण नामदेव मात्र दुरूनच उभा राहून त्यांच्याकडे काहीसा संशयाने पाहत होता. त्याला वाटलं, हा कोण साधू? एवढी भक्ती का? मला तर त्यांच्यात काहीच विशेष दिसत नाही. श्रीपादांनी नामदेवाकडे हसून पाहिले. तू दूर का उभा आहेस पुत्रा? जवळ ये. नामदेव काहीच बोलला नाही, पण हळूच पुढे आला. तुझ्या डोळ्यात प्रश्न आहेत, श्रीपाद म्हणाले. नामदेवाने गर्वाने उत्तर दिलं, हो आहेत प्रश्न. एवढे लोक तुम्हाला देवासारखी वंदना करतात, पण मला यात काहीच अद्भुत दिसत नाही. मला पटवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सर्व गावकरी शांत झाले. काहींना राग आला, पण श्रीपादांच्या चेहऱ्यावर फक्त शांतता होती. त्यांनी नामदेवाच्या खांद्यावर हात ठेवला. जे आधीच भरलेलं आहे त्यात नवीन काही घेण्याची जागा नसते. तुझ्या हृदयात शास्त्राचा अहंकार भरलाय. आधी तो रिकामा होऊ दे, मग तुला सत्य दिसेल. नामदेव चिडून म्हणाला, तुम्ही मला अहंकारी म्हणता? मी शास्त्रांचा ज्ञानी आहे. श्रीपाद हसले. ज्ञान जे नम्रतेत उतरत नाही ते अज्ञान आहे. या एका वाक्याने नामदेवाचा चेहरा उतरला. गावकरीही थक्क झाले. त्या रात्री सगळे निद्रेत गेले, पण नामदेव मात्र झोपू शकला नाही. त्याच्या कानात सतत तीच वाक्य घुमत होती. ज्ञान जे नम्रतेत उतरलं नाही ते अज्ञान आहे. पहाटे नामदेव नदीकाठी गेला. तिथे त्याला श्रीपाद एकटक नदीकडे पाहत बसलेले दिसले. त्यांच्या डोळ्यात जणू अनंत विश्व दडलेलं होतं. नामदेवचा अहंकार वितळत चालला होता. तो त्यांच्या चरणी कोसळला. स्वामी, माझा गर्व माझ्यावरच भारी पडला होता. मी क्षमा मागतो. मला मार्गदर्शन करा. श्रीपादांनी त्याला उचलले. नामदेवा, तू अभ्यासू आहेस, पण तुझं हृदय थकलेलं आहे. तू शब्दांनी भरलास, पण अनुभूतीने तू रिकामा झालास. आजपासून तू ज्ञान नम्रतेने स्वीकार. नामदेव रडत म्हणाला, स्वामी, मला देव दाखवा. तुझ्यातच आहे देव, श्रीपाद म्हणाले. पण आपल्यातील गर्वाचा धूर दूर झाला कीच तो दिसतो. तेवढ्यात नदी काठून एक स्त्री रडत रडत पळत आली. तिच्या हातात एक अर्धमेला मुलगा होता. स्वामी, माझा मुलगा अख्खी रात्र तापाने तडफडत आहे. आता श्वासही घेत नाही. कृपा करा. गावकरी श्वास रोखून उभे राहिले. श्रीपादांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले. त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, प्राण जिथे थांबले आहेत तिथे भक्ती नवजीवन भरते. क्षणभर शांतता पसरली आणि हळूहळू मुलाचा श्वास परत यायला लागला. अंगात ऊब आली. आई तर त्यांच्या पायाशी पडून रडू लागली. स्वामी, स्वामी, तुम्ही देवच आहात. श्रीपाद म्हणाले, मी देव नाही. देव तर तुमच्या विश्वासात आहे. नामदेवने हे पाहताच त्याच्या मनातील अंतिम शंका देखील उडून गेली. तो म्हणाला,
स्वामी, मी आज खऱ्या देव करुणेचा अनुभव घेतला. श्रीपाद म्हणाले, अनुभूतीने मिळालेलं ज्ञान कधीही हरवत नाही. तेच तुमच्या खऱ्या आयुष्याचं प्रकाशदीप बनतं. गावकऱ्यांमध्ये आशा, प्रेम आणि देवावर नवी श्रद्धा जन्माला आली. श्रीपाद पुढे म्हणाले, त्यांच्या पावलांखाली जणू पृथ्वीही प्रणाम करत होती. श्रीपाद श्री वल्लभांचे चरण जिथे जिथे पडत होते तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर आशेचे तेज उमलत होते. त्यांच्या दर्शनाने लोकांचे मन जणू दीर्घ काळानंतर पावसाने भिजलेल्या जमिनीप्रमाणे तृप्त होत होते. प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक श्वासात लोक एकच गोष्ट म्हणत, तो येतो आहे, दत्त अवतार येतो आहे. एका मोठ्या जंगलाच्या काठावर श्रीपाद श्रीवल्लभ पोचले. संध्याकाळची लालसर किरणे झाडांच्या पानांमधून झिरपत होती आणि संपूर्ण जंगल जणू सुवर्णाने चमकत होतं. पण त्या सौंदर्याच्या मागे एक दडपणारा शांतपणा होता. जणू जंगल एखाद्या दुःखाने भरलेलं होतं. श्रीपादांनी थोडं पुढे पाऊल टाकलं आणि दूरवर गुरगुरण्याचा आवाज आला. गावातील काही लोक घाईघाईने पळत येताना दिसले. स्वामी, पुढे जाऊ नका. त्या जंगलात गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या गावकऱ्यांवर हल्ले करत आहे. आमची 3 गुरे, 2 माणसं त्याने तुडवली आहेत. तिकडे जाणं धोक्याचं आहे. श्रीपाद शांत आवाजात म्हणाले, जिथे जीव अडचणीत असतो तिथे माझा प्रवास थांबू शकत नाही. गावकऱ्यांनी घाबरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहिले. कोणाला त्यांच्या बोलण्याचा विरोध करण्याची हिंमत नव्हती. श्रीपाद एकटेच जंगलात पुढे गेले. अंधार वाढत चालला होता. पानांचा खसखसाट, वाऱ्यांचा गुरगुरणारा आवाज आणि दूरवरून येणारे प्राणी यांचे संकेत त्या अरण्यात काहीतरी बेचैन होतं. अचानक एक मोठा आवाज आला. झुडपामागून एक प्रचंड बिबट्या बाहेर आला. त्याच्या डोळ्यात क्रोध नव्हता, पण यातना होत्या. त्याचे पाय रक्ताळलेले, अंगावर काटेरी झाडांची जखम आणि अंगभर थरथर. तो श्रीपादांसमोर थांबला आणि गुरगुरला, पण त्यात हल्ला नव्हता, विनवणी होती. श्रीपाद काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. नंतर हळूच ते त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जंगल थबकलं, वारा थांबला, पक्षी शांत झाले. जणू संपूर्ण निसर्ग त्या क्षणाला प्रणाम करत होता. बिबट्याच्या डोळ्यात पाणी आले. तो हळूच पडला, जणू वर्षानुवर्षांची यातना संपली होती. श्रीपाद म्हणाले, रुद्राचा दाह आणि विष्णूंची करुणा एकत्र आली की वन्यजीवनसुद्धा शांत होते. हा क्रूर नाही, हा पीडित आहे. तुमच्या गावातील लोकांनी त्याच्या पिल्लांना घाबरून मारले, त्यामुळे तो संतापला. आज त्याचा संताप शांत झाला आहे. त्या क्षणी दूरवरून गावकरी आले. त्यांनी बिबट्याला शांत, निवांत पडलेलं पाहिले, जणू तो जंगली नव्हे तर एखादा लहानसा मांजर आहे. सगळे भक्त आश्चर्य आणि भावुकतेने रडू लागले. स्वामी, आम्हाला माहिती नव्हतं की आम्हीच या जीवाला दुखवलं होतं. श्रीपाद म्हणाले, अपराध कधी प्राण्यांचा नसतो, तो अज्ञानाचा असतो. आता तुम्ही सुधारलात, हे सर्वात मोठं पुण्य. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली आणि आता ते जंगल संपूर्णपणे सुरक्षित झालं. बिबट्या पुढे उठून शांतपणे जंगलात निघून गेला, जणू त्याने श्रीपादांच्या चरणांपुढे आपली दुःखे समर्पित केली होती. त्या रात्री श्रीपाद गावात आले तेव्हा तिथे एक वेगळीच वेदना त्यांची वाट पाहत होती. गावातील एक तरुण स्त्री मंगला आपल्या मुलासोबत रडत बसली होती. तिचा पती 3 महिन्यांपासून गायब झाला होता. सगळ्यांना वाटत होतं की तो बहुधा जिवंत नसेल, पण मंगला त्याची प्रतीक्षा करत होती. ती श्रीपादांच्या पायावर पडली. स्वामी, तुम्ही दिव्य आहात. तुम्हाला सर्व माहिती आहे. माझा पती जिवंत आहे की नाही मला सांगा. माझ्या मुलाला त्याच्या बापाचा आधार हवा आहे. संपूर्ण गावाची नजर श्रीपादांवर होती. त्यांनी डोळे मिटले. वारा शांत झाला. आकाशात मंद प्रकाश पसरला आणि त्यांनी डोळे उघडत म्हटले, तुझा पती जिवंत आहे. त्याची परीक्षा सुरू होती. उद्या सूर्योदयापूर्वी तो या गावाच्या सीमेवर येईल. पण 3 महिने त्याने जे सहन केले ते पाहून तू त्याला दोष देऊ नकोस. त्याचं मन कोसळल्यासारखं झालं आहे.
त्याला तुझी माया आणि धीराची गरज आहे. मंगला रडत रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही माझ्या घराचं रक्षण केलं. गावकऱ्यांना रात्रभर झोप आली नाही. पहाट जवळ आली आणि खरंच गावाच्या सीमेवर एक क्रूश, थकलेला, जखमी मनुष्य दिसला. मंगलाच्या डोळ्यातून त्या क्षणी जे अश्रू आले त्यात वेदना नव्हती, ती परमकृपेची अनुभूती होती. श्रीपाद शांतपणे गाव सोडून पुढे निघाले. त्यांच्या प्रत्येक पावलागणित लोकांच्या मनात एकच चैतन्य जागत होतं. आपल्या गावातून देव चालत गेला. त्यांच्या चरणांमागे धुळीतही सुवास फुलत होता. त्यांच्या उरात अनंत करुणा आणि चालण्यात अनंत विश्वाची शक्ती होती. त्यांचा प्रवास पुढे चालूच होता. दुःखी, हरवलेले, निराधार आणि भक्तांचे आयुष्य बदलण्यासाठी. कारण ते होते श्रीपाद श्रीवल्लभ. भक्तांनो, कुरवपूरची पवित्र भूमी शांत होती. नदीच्या काठावर संधिप्रकाश उतरला होता आणि अंधार व प्रकाश यांच्या सीमारेषेवर जिथे दिव्य आणि मानवी जग एकमेकांना स्पर्श करते, तिथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पावलांचे तेज आज अधिक प्रखर भासत होते. त्या दिवशी श्रीपादांनी त्यांच्या भक्तांना एक गूढ धडा शिकवायचा निर्णय घेतला. मनुष्याला त्याच्या कर्मांचा भार दिसत नाही, पण परमेश्वराला तो क्षणोक्षणी दिसतो. श्रीपादांच्या समोर त्या दिवशी एक वृद्ध मनुष्य थरथर करत चालत आला. शरीर सुकलेले, डोळ्यात पाण्याचे तळे, मनात कडवटपणा. त्याने हात उंचावून आर्त स्वरात म्हटले, प्रभू, माझ्या आयुष्यात नेहमीच अडचणी येतात. मी देवावर कितीही प्रेम दाखवले तरी सुख का येत नाही? श्रीपाद शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, बाळा, तू देवावर तर प्रेम करतोस, पण जीवनाला क्षमा करत नाहीस. मनाचे ओझे वाढले की सुखाला दारच उरत नाही. वृद्ध मनुष्य थरथरला. त्याला समजत नव्हते जीवनाला क्षमा करणे म्हणजे नक्की काय. श्रीपाद उभे राहिले. त्यांच्या तेजस्वी पावलांनी वाळू हलली. ते नदीकडे चालू लागले व म्हणाले, माझ्या मागे ये. वृद्ध मनुष्य अडखळत चालत राहिला. नदीकाठी पोचल्यानंतर श्रीपादांनी आपल्या करंगळीच्या स्पर्शाने पाण्याला थोपटले आणि क्षणात त्या शांत पाण्यात त्याच्या गतजन्मातील चित्रे उमटू लागली. त्याने लोकांना दुखावलेले क्षण, अहंकाराने केलेली कृत्ये, न बोललेली क्षमा आणि न स्वीकारलेल्या चुका, हे सर्व पाहून तो वृद्ध मनुष्य रडू लागला. प्रभू, इतक्या चुका केलेला मनुष्य मी आहे. मग मला या जन्मात सुख मिळेल की नाही? श्रीपादांच्या चेहऱ्यावर एक दिव्य स्मित आले. ज्याला स्वतःच्या चुका दिसतात त्याचा उद्धार तर आधीच सुरू असतो. बाळा, पाप ओळखणारा मनुष्य देवाच्या सर्वात जवळ असतो. वृद्ध मनुष्य भावविव्वल झाला. त्याने श्रीपादांच्या चरणांवर डोके ठेवले. त्या क्षणी श्रीपादांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. जणू हजारो जन्मातली जखम हलकी झाली. तेवढ्यात आणखी एक भक्त धावत आला. तो स्वभावाने चंचल, मनाने घाबरट. त्याने प्रश्न केला, प्रभू, वाईट स्वप्ने येतात. अचानक भीती वाटते. काही लोक म्हणतात माझ्यावर ग्रहदोष आहे. तुम्ही सांगाल का माझ्या आयुष्यात हे का होतं? श्रीपाद म्हणाले, ग्रहदोषापेक्षा मनाचे दोष जास्त भीतीदायक असतात बाळा. मन अंधाराने भरले की स्वप्नातही सावल्या दिसतात. जिथे देवाचा प्रकाश नाही तिथे भीतीचे राज्य असते. भक्त अधिकच रडू लागला. मग मी प्रकाश कसा आणू प्रभू? श्रीपादांनी हात उंचावून वर दाखवले. प्रकाश नेहमीच असतो. तूच डोळे मिटलेले असतात. उठा, माझे नामस्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या ध्वनी लहरी तुझ्या घरातून जेव्हा रोज उठतील तेव्हा अंधार पळून जाईल. आकाशात अचानक मंद पिवळसर उजेड चमकला. जणू देवांनीच त्या क्षणी सत्याला साक्ष दिली. तिसरा भक्त शांतपणे पुढे आला. स्त्रिया, मुले आणि कुटुंबाबद्दल चिंतेने भरलेला. प्रभू, माझे कुटुंब सतत ताणात आहे. रोज एखादी समस्या, एखादा वाद, शांती नाहीच. प्रभू,
कुटुंबाचे रक्षण कसे होईल? श्रीपादांचा स्वर करुणेने भरलेला. जिथे प्रेमाचा श्वास कुटुंबाला मिळतो तिथे रक्षणासाठी मी स्वतः उभा असतो. पण जिथे मनुष्य एकमेकांचं ऐकत नाहीत तिथे देवाचेही शब्द ऐकू येत नाहीत. ते पुढे म्हणाले, म्हण म्हणून सांगतो, कुटुंबात एक व्यक्ती जरी भक्तिभावाने देवाचा विचार करत असेल तर त्या घरावर संकटांचे ढग टिकत नाहीत. श्रीपादांच्या शब्दांनी त्या भक्ताच्या अंतःकरणात स्थैर्य उतरले. तो शांतीच्या अश्रूंनी न्हाऊन निघाला. त्या दिवशी कुरवपूर नदीच्या काठी उभ्या असलेल्या असंख्य भक्तांना एक अनामिक ऊर्जा जाणवली. जणू आकाशातून अदृश्य फुले पडत होती. श्रीपादांच्या उपस्थितीत दुःख आपोआप वितळत होते. मनातील ताण खाली बसत होता आणि प्रत्येक भक्ताला वाटत होते, हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र दिवस आहे. श्रीपादांनी शांत आवाजात आशीर्वाद दिला. जो मला भजतो त्याचे ओझे मी स्वतः उचलतो. जो माझ्यावर प्रेम करतो त्याचा मार्ग मी स्वतः साफ करतो. अशी दिव्य संध्या झाली. भक्तांच्या जीवनात नवीन पहाट उगवली. भक्तांनो, कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि कुटुंबात शांती येण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे परमेश्वरा, हे देवा, माझ्या घराचे रक्षण करा. आणि आजची ही कथा श्रीपाद श्री वल्लभांच्या एका भक्ताला शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्या घरात सुखसमृद्धीचा वर्षाव होत राहील. भक्तांनो, कुरवपूरच्या शांत ठिकाणी सकाळचा सोनेरी प्रकाश पडत होता. नदीवर हलकी धुके होती. जणू स्वर्गाने पृथ्वीवर पडदा धरून ठेवला होता. अशा दिव्य वातावरणात श्रीपाद श्री वल्लभांचे तेज आणखीनच चमकत होते. त्या दिवशी श्रीपादांच्या पवित्र दर्शनासाठी एक दुःखी माता आली होती. तिच्या डोळ्यात सतत भीती, मनात असहाय्यता. ती श्रीपादांच्या चरणांवर कोसळली. प्रभू, माझा मुलगा बदलला आहे. राग, हट्ट, चुकीच्या सवयी. माझे शब्द ऐकत नाही. घरात कलह, चिंता, अशांतता. मी आई आहे प्रभू, पण त्याचे भविष्य काळोखासारखे वाटते. तिचा रडणारा आवाज संपूर्ण नदीकाठावर पसरला. श्रीपादांच्या चेहऱ्यावर अपार करुणा उमटली. ते म्हणाले, माते, एक गोष्ट लक्षात ठेव. आईच्या हृदयातून निघालेला शापही देवापर्यंत जातो आणि आशीर्वादही देवदत्त म्हणून परत येतो. माता थरथरली. प्रभू, मग माझ्या मुलाचे काय? श्रीपादांनी तिच्या डोळ्यात खोल पाहिले. तुझा मुलगा वाईट नाही माता, त्याचे मन आजारी आहे. ज्याचे मन दुखलेले असेल तो इतरांना दुखावतो. जीवनाने त्याला जखमा दिल्या आहेत. तू राग न करता त्याला प्रेमाने ओलावा दे. तेवढ्यात सोनेरी वारा वाहू लागला. जणू देवांनीच मातेला साहस देण्यासाठी हात पुढे केले. श्रीपाद पुढे म्हणाले, त्याच्यासाठी रोज संध्याप्रकाशी एक दिवा लाव. दिव्याचा प्रकाश माणसाचा मार्ग कसा बदलतो हे तुला कळेल. माता रडत रडत उभी राहिली. जणू तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा भार हलका झाला होता. अशाच वेळी एक तरुण पुरुष चेहऱ्यावर अनामिक भीती घेऊन श्रीपादांच्या समोर आला. त्याचे दोन्ही हात थरथरत होते. प्रभू, मला कोणाच्याही नजरा सहन होत नाहीत. नेहमी वाटते की कोणीतरी मला वाईट इच्छित आहे. ग्रहदोष आहे का की शाप आहे? देवा, मी घाबरलोय. श्रीपादांनी हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात जी शांतता होती ती शब्दात सांगणे शक्य नव्हतं. ते म्हणाले, बाळा, ज्याच्या मनात भीती भरलेली असते त्याला जगातील प्रत्येक माणूस शत्रू वाटतो. भीती वाऱ्यासारखी असते. तू तिला पकडू शकत नाहीस, पण ती तुला नियंत्रित करते. तो तरुण जोरजोरात रडू लागला. मग मी काय करू प्रभू? श्रीपाद म्हणाले, मनाला देवाचा आधार दे. सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी एक क्षण जरी माझा विचार केलास तर ही भीती वितळून जाईल. तुझं मन जिथे माझं नाव घेतं तिथे कोणाचीही नजर वाईट ठरत नाही. त्या तरुणाच्या डोळ्यात स्थैर्य दिसू लागले. तेवढ्यात नदीच्या दुसऱ्या काठावरून काही युगायुगांची यातना पेललेला एक वृद्ध साधू आला. तो अतिशय क्रूश,
पण त्याच्या डोळ्यात विचित्र प्रकारचं तेज होतं. तो श्रीपादांच्या चरणांवर बसत म्हणाला, प्रभू, मी आयुष्यभर कठोर साधना केली, शिवमंत्राचा जप केला, उपासना केली, उपवास केले, पण मनात शांतीही नाहीच. हे असे का? माझी भक्ती कमी की माझा दैव? श्रीपादांच्या चेहऱ्यावर दिव्य स्मित उमटले. बाबा, जो देवाला घाबरून बसतो त्याला भक्तीचा आनंद कधीच मिळत नाही. भक्ती भीतीने नव्हे, प्रेमाने केली की शांत उगवते. त्या साधूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याला प्रथमच कळले की कठोर साधना म्हणजे देव नव्हे, देव म्हणजे कोमलता. श्रीपादांनी हात पुढे करून त्या साधूचे थरथरणारे हात धरले. क्षणात त्याची अस्थिर ऊर्जा शांत झाली. त्या दिवशी कुरवपूरमध्ये जणू देवांनी स्वतः प्रकाश पेरला होता. वाऱ्यात मंत्रार्थ, नदीत शांतता, आकाशात आश्वासन आणि भूमीवर स्वतः दत्ता अवतार श्रीपाद. लोकांच्या मनातील भीती, दुःख, अशांतता जणू त्यांच्या चरणांशी स्पर्श होताच नाहीशी होत होती. श्रीपाद हळुवार म्हणाले, भक्तांनो, लक्षात ठेवा, मी तुमच्या अडचणी काढायला नाही, तर तुमचे अंतःकरण मजबूत करायला आलो आहे. ज्याचे मन प्रकाशाने भरते त्याच्यासाठी जीवनच चमत्कार बनते. असे म्हणत त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या क्षणी त्या जीवांना तिथे उभे राहण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या हृदयात आयुष्यभराची शांतता उतरली. कुरवपूरमध्ये त्या दिवशी मंद पाऊस पडत होता. आकाश हलक्या ढगांनी भरलेले होते. नदीवर लाटा नाचत होत्या आणि हवा जणू भक्तिभावाने भारलेली होती. श्रीपाद श्री वल्लभ नदीकाठी बसले होते. त्यांच्या पायाभोवती जमलेले भक्त आर्तपणे त्यांच्याकडे पाहत होते. त्या क्षणी दूरवरून एक कणखर पण दुःखी आवाज ऐकू आला. एक व्यापारी थकलेला, उदास, असहाय्य श्रीपादांच्या चरणाशी येऊन कोसळला. तो रडत रडत म्हणू लागला, प्रभू, माझे व्यवसायातील नुकसान काही केल्या थांबत नाही. जिथे यश मिळेल असे वाटते तिथेच अडथळे, जिथे श्रम घालतो तिथेच अपयश. देवा, मी प्रामाणिक आहे, तरीही मला दुःखच का मिळते? त्याचा आवाज झंकारलेला पण अंतर्मन तुटलेले. श्रीपादांनी शांत चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले. त्या नजरेत हजारो जन्मांची प्रेमळता होती. ते म्हणाले, अरे बाळा, प्रामाणिक माणसाचा मार्ग सोपा नसतो. परमेश्वर त्याची परीक्षा घेतो, त्याला अधिक मोठे फळ देण्याआधी. तो व्यापारी हैराण झाला. प्रभू, मग ही परीक्षा कधी संपेल? श्रीपाद म्हणाले, ज्यांचं मन हार मानत नाही त्याची परीक्षा कधीच लांबत नाही. त्यांनी त्याच्या कपाळावर सौम्य स्पर्श केला. त्याच क्षणी व्यापाऱ्याच्या डोळ्यात दिव्य तेज भरलं. जणू एखादा अदृश्य पडदा हटला. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला समजलं, ही संकटे म्हणजे शिक्षा नसते. संकटे म्हणजे भविष्यात येणाऱ्या सुखाची तयारी असते. त्या व्यापाऱ्याच्या मागूनच एक गावकरी दाम्पत्य आले. पत्नीचे डोळे सुजलेले, पती अत्यंत खसलेला. प्रभू, आमच्या घरी आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण तरीही सतत वाद, राग, गैरसमज. जणू घराच्या भिंतीवरच कलह बसला आहे. श्रीपाद, ही शांती का फुटते? श्रीपादांनी दोघांकडे खूप प्रेमाने पाहिलं. तुम्ही दोघे एकमेकांच्या आत्म्यासारखे जवळ आहात, पण मनांनी खूप लांब गेलात. प्रेम असले तरी संवाद नाही, आणि जिथे संवाद नाही तिथे शांतता राहत नाही. पत्नी अश्रू पुसत म्हणाली, मग प्रभू, उपाय काय? श्रीपाद उत्तरले, उपाय फार सोपा आहे. दररोज संध्याकाळी तुम्ही दोघांनी 1 मिनिटसुद्धा एकत्र देवाचा विचार केला तर तुमच्या घरावर कलहाची सावलीही टिकणार नाही. पती आणि पत्नी दोघांनीही त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. जणू त्यांच्या घरात नवी पहाट उगवली. तो दिवस समाप्त होत असताना एक वृद्ध ब्राह्मण श्रीपादांकडे थरथरत आला. त्यांचे कणखर शरीर आता दुर्बल झाले होते. त्याने श्रीपादांचे पाय धरले आणि म्हणाला,
प्रभू, माझे आरोग्य सतत ढासळते. मी देवभक्त आहे, पण शरीराचा त्रास थांबत नाही. प्रभू, हा कोणत्या कर्माचा परिणाम आहे? श्रीपादांनी त्याचा हात हळूच आपल्या हातात घेतला. बाळा, शरीराला वय असतं, पण आत्म्याला थकवा नसतो. देवाला प्रार्थना करणारा माणूस कधीच एकटा नसतो. ते पुढे म्हणाले, दुःख तेव्हा जास्त जाणवतं जेव्हा मन त्याविरुद्ध लढतं. तू शरीराचे दुःख स्वीकार आणि आत्म्याला देवाच्या हातात सोडून दे. शांतता तुझ्याकडे येईल. त्या वृद्धाच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की प्रभूंच्या शब्दांची औषधी कोणत्याही वैद्याच्या औषधापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. संध्याकाळचे सावट गडद होत होते. नदीवर सोनेरी प्रकाश विखुरला होता. भक्तांच्या हृदयात निस्सीम शांतता उतरली होती. श्रीपाद उठले. त्यांच्या पावलांभोवती प्रकाश नाचत होता. ते म्हणाले, जो माणूस मला हाक मारतो त्याच्या आयुष्यात कोणतंही दुःख स्थिर राहत नाही. मी शब्दांमध्ये नाही, मी भावनेत आहे, भक्तीमध्ये आहे, प्रेमात आहे. त्यांचे प्रत्येक शब्द जणू आकाशात कोरले जात होते. भक्तांनी त्या दिवशी अनुभवले की श्रीपादांच्या उपस्थितीत सर्व संकटे नरम पडतात आणि मनातील अंधारही जळून जातो. आर्थिक स्थैर्य आणि जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे देवा, माझा मार्ग प्रकाशमय करा. आणि कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ, चमत्कारिक कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. भक्तांनो, कुरवपूरच्या दिशेने त्या दिवशी एक अनोखा वारा वाहत होता. जणू आकाशातच श्रीपादांच्या चरणांचा सुगंध भरला होता. नदी शांत, पक्षी स्थिर आणि भक्तांच्या मनात अदृश्य दिव्य स्पंदन. त्या सकाळी नदीकाठी श्रीपाद बसले होते. त्यांच्या मुखावर चंद्रासारखे तेज आणि डोळ्यात अनंत करुणा. अचानक गर्दीतून एक तरुण मुलगा पुढे आला. त्याची अवस्था विचित्र. डोळ्यात भीती, मनात अस्थिरता, शरीरात थरथर. तो रडत श्रीपादांच्या पायांशी कोसळला. प्रभू, माझ्या मनात सतत विचित्र विचार येतात. कधी राग, कधी दुःख, कधी निराशा. मी सामान्य राहू शकत नाही. लोक म्हणतात माझ्यावर वायू, ग्रह, वाईट शक्तीचा प्रभाव आहे. प्रभू, माझं मन का ऐकत नाही? तो अगदी तडफडत होता. श्रीपाद त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. काही क्षण ते पूर्ण मौनात राहिले. तो मौनही जणू शब्दांसारखाच प्रभावी होता. शेवटी ते म्हणाले, बाळा, तुझे मन तुझे शत्रू नाही, ते फक्त थकलेले आहे. जसे तापलेल्या शरीराला विश्रांती हवी, तसे दुःखाने थकलेल्या मनाला माझ्या स्मरणाची सावली हवी. तो मुलगा रडत म्हणाला, प्रभू, मला स्वतःवर नियंत्रण राहिले नाही, उद्ध्वस्त होतो आहे. श्रीपादांनी त्याच्या डोळ्यात पाहिले. तेवढ्यात मुलाच्या शरीरावर शिरशिरी उठली. जणू एखादी वाईट शक्ती त्याच्यातून बाहेर पडत होती. ते म्हणाले, जिथे भक्तीचा प्रकाश असतो तिथे अंधार टिकू शकत नाही. तू माझं नाव रोज पहाटे व नदीकाठी घेत जा. तुझे मन शांत होईल आणि तुझ्यावर कोणताही प्रभाव राहणार नाही. तो मुलगा शांत झाला. त्याचे थरथरणे थांबले. जणू श्रीपादांच्या स्पर्शाने त्याच्या आत्म्याला नवा जन्म दिला. तो मुलगा बाजूला गेल्यावर गर्दीतून एक स्त्री पुढे आली. ती सुंदर नव्हती, श्रीमंतही नव्हती, पण तिचे डोळे अतिशय कोमल आणि श्रद्धेने भरलेले होते. ती म्हणाली, प्रभू, मला संसारात त्रास नाही, घरात वाद नाही, आर्थिक तंगी नाही, पण माझ्या मनात एकच दुःख पेटते. माझा नवरा मला प्रेम देत नाही. तो वाईट नाही, परंतु तो मला कधीच आपल्या मनात स्थान देत नाही. आपल्या माणसाकडूनच प्रेम न मिळणे हेच मोठे दुःख आहे प्रभू. तिचा आवाज मोडला. तिच्या डोळ्यात इतकी वेदना होती की जणू ती वेदना हवेतही पसरली. श्रीपादांनी अत्यंत करुणेने तिचा हात धरला. माता,
प्रेम मागून मिळत नाही. ज्याच्या मनात प्रेम राहणे बंद होते त्याचा आत्मा आधीच दुखावलेला असतो. ती आश्चर्याने म्हणाली, मला वाटत होते प्रभू, दोष माझाच आहे. श्रीपाद उत्तरले, नाही माते, तू पवित्र आहेस, पण त्याच्या मनात काहीतरी जखम आहे. त्याच्यासाठी प्रार्थना कर आणि लक्षात ठेव, देवासमोर वाहिलेलं प्रेम कधीच व्यर्थ जात नाही. एक दिवस असा येईल की तो तुझ्या प्रेमाकडे स्वतःहून धावत येईल. त्या स्त्रीच्या हृदयात शांततेचा उगम झाला. ती श्रीपादांना नमस्कार करत मागे सरकली. मग गर्दीतून आले एक वृद्ध, ज्यांचे शरीर सुखावलेले पण डोळ्यात अनंत दुःख. ते म्हणाले, प्रभू, मी आयुष्यात सगळे काम केले, श्रम केले, चांगुलपणा दाखवला, पण माझ्या मुलांनी मला सोडले. आता मी त्यांच्यासाठी अनोळखी आहे. हीच माझी शिक्षा आहे का? त्याचा प्रश्न जणू प्रत्येक वृद्ध हृदयाचा प्रश्न होता. श्रीपादांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. बाबा, ज्यांच्या हृदयातून प्रेम मिळत नाही त्यांच्यासाठी तू आसूस होऊ नको. देवाने तुला आपल्या कृपेत घेतला आहे आणि भक्तासाठी देवाची माया 100 मुलांच्या प्रेमापेक्षा मोठी असते. तो वृद्ध जोरजोरात रडू लागला, पण ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते मुक्तीचे होते. संध्याकाळ गडद होत होती. नदीच्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब चमकत होते. श्रीपाद उठून म्हणाले, जगात कोणाचेही मन पूर्ण नाही. कधी कोणाच्या मनात जखम, कधी एखाद्याच्या मनात भीती, कधी राग तर कधी वियोग. पण जो माझ्या चरणांकडे एक क्षण पाहतो त्याचे मन प्रकाशाने भरते, कारण प्रकाश हेच माझे स्वरूप आहे. नदीवर हलका वारा वाहत होता. भक्तांची हृदये त्या क्षणी जणू स्वच्छ झाली. कुटुंबात प्रेम, शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, श्री गुरुदेव दत्त, आणि तुमच्या घरात प्रेम वाढवा. तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारा चमत्कारी भक्तिमय व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल. पिठापूरच्या दैवीभूमीत संध्याकाळी लालसर सोनेरी प्रभा उतरली होती. मंद वारा फुंकत होता आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे पाऊल वाटेवर शांतपणे खुळखुळत चालणारे ओढणीचे आवाजही वातावरण अधिक सौंदर्यमय करत होते. त्या दिवशी एका अनोख्या भक्ताचे आगमन झाले होते. त्याचं नाव होतं दामोदर. तो चालत चालत मंदिरापर्यंत पोचला. चेहऱ्यावर खोल दुःख, डोळ्यात अश्रू आणि मनात एक मोठी भीती. जीवनात त्याला सतत पराभव आणि अपमानच मिळत होता. घरामध्ये सतत वाद, व्यवसायात नुकसान, आरोग्य बिघडलेले आणि मनात निराशेचा अंधकार. अनेक प्रयत्न करूनही काहीच सुधारणार नाही असं त्याला वाटू लागलं होतं. दामोदर पादुकांच्या जवळ जाऊन बसला आणि अनेक क्षण न बोलता रडतच राहिला. श्रीपाद त्यावेळी दालनात बसले होते, समाधिस्थ, शांत, तेजस्वी. अचानक त्यांनी डोळे उघडले आणि त्यांची नजर दामोदरवर जाऊन थांबली. त्या नजरेत अपरंपार करुणा होती, जणू हजारो जन्मांचा काळोख धुवून काढणारी. श्रीपाद हळू आवाजात म्हणाले, लेकरा, एवढं मनावर का घेतोस? तुझ्या हृदयातील भार मला दिसतो आहे. दामोदर त्यांच्या चरणी कोसळला. प्रभू, मी दैन्याने थकलो, काहीही सुधारत नाही. श्रीपादांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने त्याच्या शरीरातून शांतीची एक लहर गेली. दुःख अनाहूत येत नाही रे, श्रीपाद म्हणाले. तुझ्या पूर्वजन्मातील काही कर्म आता फळ देत आहेत, पण आज तू माझ्या आश्रयात आलास. यातल्या कडूपणात मी गोडवा मिसळतो. दामोदर अवाक झाला. श्रीपाद पुढे म्हणाले, एका जन्मात तू व्यापारात इतरांचे नुकसान केले होतेस. त्या कर्माचे प्रतिध्वनी तुझ्या आयुष्यात हलकासा वादळ निर्माण करत आहेत. पण आता ते थांबेल, कारण तुझ्या अंतर्मनात आज पश्चाताप जागा झाला आहे. दामोदर विनवू लागला. देवा, परमेश्वरा, हे प्रभू,
माझ्या घरात सतत कलह आहे. पत्नीने बोलणे बंद केले आहे. व्यवसाय कोसळला आहे. माझ्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. मला मार्ग दाखवा. हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा करा. श्रीपादांनी जवळ ठेवलेला तांब्या हातात घेतला आणि म्हणाले, हे पाणी घे. माझा स्पर्श जिथे जाईल तिथे अंधकार नाहीसा होतो. ते पाणी क्षणात सोन्याच्या किरणांनी चमकू लागले. हे पाणी तुझ्या घरात शिंपड. श्रीपाद म्हणाले, तेथे असलेले वाद, ताण, अविश्वास आणि अशुभ शक्ती सर्व वितळतील. त्या घरात शांतता उतरेल. दामोदरने ते पाणी घेतलं, पण त्याच्या डोळ्यात अजूनही भीती होती. श्रीपादांनी तीही ओळखली. भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे. जिथे भीती आहे तिथे देवाचा प्रकाश पोहोचत नाही. तू आता घाबरू नको. आजपासून तुझ्या जीवनातील काळे ढग हटू लागले आहेत. दामोदरने विचारले, प्रभू, मी तुम्हाला कसे ओळखायचे? श्रीपादांनी त्याला जवळ घेतलं. जणू एखाद्या आईने मुलाला जवळ घ्यावं, अगदी तसंच. माझं नाम जप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र जिथे उच्चारला जातो आणि जिथे ही कथा रोज ऐकली जाते तिथे मी स्वतः उपस्थित असतो. त्या क्षणी दामोदरच्या मनातील अंधकार नष्ट झाला. त्याला जाणवलं की जो त्या भाराने त्रस्त होता तो भार श्रीपादांनी क्षणात हलका केला आहे. श्रीपादांनी शेवटी त्याच्या पाठीवर थोपटून म्हटलं, जा लेकरा, तुझा काळोख संपला. आता तुझ्या घरात, तुझ्या जीवनात प्रकाशच प्रकाश येईल. तू फक्त सत्य मार्गाने चाल, बाकी मी आहेच. त्या दिवशी दामोदर पिठापूर सोडताना जसा आला होता तसा नव्हताच. तो हलका झाला होता, शांत झाला होता. जणू जन्मभराची वेदना धुवून काढली होती. काही दिवसात त्याच्या घरात वाद थांबले. व्यवसाय उभा राहिला आणि तो सर्वांना सांगू लागला, श्रीपाद खरोखरच दिगंबर आहेत. ते दिसतात कमी पण साथ देतात अधिक. भक्तांनो, पिठापुरातील प्रभूंच्या आश्रमात त्या दिवशी एक अनोखे वातावरण होते. मंद वारा वाहत होता. आश्रमाच्या परिसरात दिव्य शांतता पसरली होती आणि भक्तांचे पाऊल त्या दिव्य भूमीकडे स्थिरावत होते. श्रीपाद श्री वल्लभ आश्रमाच्या अंगणात शांतपणे बसले होते. डोळ्यात करुणा आणि स्मित हास्याचे तेज होते. जे कोणी त्यांच्या दर्शनाला येत होते त्यांच्या मनातील अंधार क्षणात प्रकाशात बदलत होता. त्या दिवशी सकाळीच एक ब्राह्मण कुटुंब संकटात सापडलेल्या अवस्थेत प्रभूंच्या आश्रमात आले. घरात वाद, मुलांच्या शारीरिक अडचणी, पैशांची टंचाई आणि मनावर बसलेली भीती, या सगळ्यांनी ते पूर्णपणे खचले होते. पण प्रभूंची माया जणू कोणत्याही दुःखात हरवलेल्या जीवांना ओढतच असते. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू होते. प्रभू, आमच्या घरी अडचणी संपतच नाही आहेत. आता या दारात आलो आहोत आश्रयासाठी, तो म्हणाला. श्रीपादांनी त्यांच्याकडे पाहिले. त्या नजरेत दोष नव्हता, फक्त करुणा. त्यांनी ब्राह्मणाच्या हातात पवित्र प्रसाद ठेवला आणि म्हणाले, ज्यांनी आपल्या घरात प्रेमाची ज्योत विझू दिली त्यांच्याकडे संकट स्वतःच धावून येतात. जिथे भीती असते तिथे कृपा उतरू शकत नाही. आजपासून तुमच्या घरात शांततेचा वास येईल. फक्त एकमेकांना दोष न देता एकमेकांचे रक्षण करा, तीच माझी सेवा आहे. ते बोलताच त्या कुटुंबाच्या हृदयात जणू एखाद्या दिव्य उजेडाने प्रवेश केला. स्त्रीने प्रभूंच्या चरणावर माथा टेकवला. प्रभू, आम्हाला नवीन सुरुवात द्या. सुरुवात तर तुम्हीच करणार, मी फक्त कृपेसाठी मार्ग उघडतो, प्रभू हसून म्हणाले. दुपारी आश्रमात सेवा करत असताना एक वृद्ध माता थरथरत्या हातांनी आत आली. आयुष्यभर कष्ट करूनही तिला सुखाचा एक क्षणही लाभला नव्हता. मुलगा परदेशात, पत्रव्यवहार नाही, आधार नाही. आज ती पूर्णपणे एकटी होती. प्रभू, माझी माया तूच, एवढंच म्हणत ती त्यांच्या पाया पडली. श्रीपादांनी तिचे डोके उचलून आपल्या जवळ घेतले. आई, माझ्या दृष्टीने प्रत्येक वृद्ध माता देवी समान आहे. तुझ्या जीवनात आजपासून एकटेपणा राहणार नाही. माझे लोक
माझ्या माऊलीचा सांभाळ करतील. वृद्धेच्या अश्रूंमध्ये कृतज्ञतेचा प्रकाश होता. तिचा थरथरणारा हात जेव्हा प्रभूंच्या हाताला स्पर्शला तेव्हा तिच्या शरीरात पसरलेली वेदना जणू शांत झाली. संध्याकाळ होताच गावात अचानक काळे ढग जमू लागले. प्रचंड वादळं येण्याची चाहूल लागली. लोकांच्या मनात भीती पसरली. घरांची कड, पिकं, जनावरं सगळ्यांवर धोका होता. घाबरलेले गावकरी श्रीपादांच्या आश्रमात धावत आले. प्रभू, आमचं रक्षण करा. प्रभू, आम्हाला वाचवा. हे वादळ आमचं सर्व काही घेऊन जाईल. प्रभू शांत होते. त्यांनी डोळे मिटले आणि त्या क्षणी आश्रमातून एक अभूतपूर्व तेज पसरले. भक्तांनी तो प्रकाश पाहिला. हळूहळू वर जाताना आकाशाकडे. काही क्षणांनी वाऱ्याची दिशा बदलली. वादळ गावाला स्पर्शही न करता समुद्राकडे वळून निघून गेले. भक्त थरथरत होते. हे तर चमत्कार, ही तर दत्तप्रभूंची महान कृपा. गावातील वृद्ध, बालक, स्त्रिया सर्वजण प्रभूंच्या चरणी पडून रडू लागले. तुमच्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला, ते वारंवार म्हणत होते. श्रीपाद फक्त हसत होते. रक्षण माझे काम नाही, ते माझ्या कृपेवर श्रद्धा ठेवणाऱ्यांचे भाग्य आहे. जिथे विश्वास आहे तिथे संकट पाऊल ठेवू शकत नाही. त्या रात्री संपूर्ण पीठापुरात एकच चर्चा. श्रीपाद प्रभूंची माया, त्यांचे रक्षण आणि त्यांच्या दृष्टीच्या एका क्षणात बदलणारे भाग्य. भक्तांनो, ही कथा मनापासून शेवटपर्यंत ऐकत राहा आणि विश्वास ठेवा. कृपा ज्याच्यावर उतरते त्याच्या भाग्यात परिवर्तन घडतंच. कुटुंबाचे रक्षण होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, प्रेमाने टाईप करा, दत्तगुरू माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. आणि आजची ही पवित्र कथा दत्तगुरूंच्या 2 भक्तांना शेअर करा. पुढच्या 3 दिवसात तुम्हाला दत्त महाराजांची थक्क करणारी अनुभूती येईल. पिठापुरातील ती पहाट विलक्षण गोड होती. आकाशात मंद केशरी प्रकाश पसरत होता आणि गावाच्या दिशेने भक्तांची पावले हळूहळू श्रीपाद प्रभूंच्या आश्रमाकडे चालत होती. त्या दिवशी जणू सर्वांना आतूनच कोणती तरी अव्यक्त ओढ खेचून आणत होती. काहींच्या मनात काळजी, काहींच्या मनात तृष्णा, तर काहींच्या हृदयात अज्ञात शांततेची आस होती. श्रीपाद प्रभू अंगणात बसले होते. त्यांच्या कधी गंभीर तर कधी करुणामय नजरेतून एक अदृश्य तेज बाहेर पसरत होतं. त्यांच्या चरणांजवळ असणारी धूळही जणू चेतन झाल्यासारखी वाटत होती. अचानक त्या दिवशी एक व्यापारी धावतच आश्रमात आला. त्याच्या अंगावर धुळीचा थर, चेहऱ्यावर घाम आणि डोळ्यात खूप भीती. तो थेट प्रभूंच्या चरणी पडला. प्रभू, माझं सगळं बुडालं आहे. घर, दुकान, धंदा काहीच उरलं नाही. असं वाटतं की दैवाने माझा श्वास जरी काढून घेतला तरीही मला आता काहीच फरक पडणार नाही. श्रीपादांनी शांतपणे त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शात मानवी स्पर्श नव्हता, तो दैवी स्पर्श होता. व्यापारी अर्धा थरथरत होता, अर्धा शांत होता. पैसा हरवला म्हणून जीवन हरवत नाही, प्रभू म्हणाले. तुला हरवलेले धन नव्हे, हरवलेला आत्मविश्वास परत मिळवायचा आहे. काळ कोणाचाही कायमचा शत्रू नसतो. एक दिवस तो देखील दयाळू होतो. त्यांनी व्यापाऱ्याला थोडा प्रसाद आणि एक साधा मंत्र दिला. हे म्हणत राहा, तुला वाटतं तसं काहीच नाही, मी जाणतो तसं आहे, तुझं चक्र बदलत आहे. व्यापारी शांतपणे बसून गेला. त्याच्या श्वासातील धडधड आता मंद झाली होती. भक्तांनी पाहिलं, ज्या माणसाचं भाग्य कोसळलं होतं त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा जीवनाचा प्रकाश दिसू लागला होता. दुपारच्या सुमारास एक तरुणी आश्रमात आली. डोळ्यात अश्रू, ओठांवर भीती आणि गळ्यात अडकलेल्या वेदना. ती काहीच बोलू शकत नव्हती. तिच्या आईने सांगितलं, परमेश्वरा, हिच्या अंगावर कुणीतरी नजर लावली आहे की काय? रोज रात्री हिला अत्यंत वाईट स्वप्न पडतात. एखादी सावली तिच्या मागे लागल्यासारखी वाटते. श्रीपाद शांतपणे त्या मुलीकडे पाहत होते. त्यांची नजर जणू तिच्या आत्म्याच्या आतपर्यंत पोहोचत होती.
तू घाबरलीस म्हणून सावल्या वाढल्या. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार टिकत नाही. जिथे श्रद्धा उभी राहते तिथे भीती मरते, प्रभू म्हणाले. त्यांनी तिला थोडे तुळशीपत्र दिले. आज रात्री तू शांत झोपशील. तुला बांधून ठेवणारी शक्ती आजपासून तुझ्या भोवती फिरकणारही नाही. त्या मुलीच्या अंगावर हलका थरकाप झाला आणि काही क्षणांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले. भीतीचे नव्हे, सुटकेचे. संध्याकाळ होत आली होती. आश्रमात मऊ प्रकाश, दीपांच्या ज्योती आणि नामस्मरणाचा मंद गजर. त्याचवेळी गावातील काही वृद्ध लोकांनी येऊन प्रभूंना नमस्कार केला. त्यांनी सांगितलं, प्रभू, गावाच्या दक्षिणेकडील विहिरीतून विचित्र आवाज येत आहेत. मुलं त्या भागात जात नाहीत. सर्वजण घाबरले आहेत. श्रीपादांनी डोळे मिटले. क्षणभर शांतता झाली. जणू ते आतूनच त्या दिशेकडे पाहत होते. तिथे काही वाईट नाही, फक्त तुमची कल्पना भय वाढवत आहे. उद्या सूर्योदयानंतर सगळे त्या विहिरीकडे जा आणि भय न ठेवता पहिल्यांदा तिथे हसून जा. जिथे भीतीने घर बांधलं तिथे श्रद्धेने तोडून टाका. वृद्धांनी आश्चर्याने पाहिलं, पण दुसऱ्या दिवशी तसं केल्यावर कळलं. विहीर जुनी झाली होती. पाणी खाली गेलं होतं. त्यातून प्रतिध्वनी निर्माण होत होते. भक्त आश्चर्यचकित झाले. प्रभू, तुम्हाला कसे समजले? ते हसले. मला कसं नाही समजणार? या गावाचा श्वास माझ्याशी जोडलेला आहे. नामस्कीर्तन होत असताना प्रभू शांत बसून भक्तांना पाहत होते. त्यांच्या नजरेत एक प्रेम होतं, एक करुणा, एक आकाशासारखी मोठी माया. जणू ते प्रत्येकाच्या वेदना पाहत होते. पण त्यापेक्षा मोठं त्यांच्यात काहीतरी होतं. प्रत्येकाला त्या वेदना पार करण्याची ताकद देण्याची तयारी. भक्तांना त्या रात्री एक अद्वितीय अनुभव आला. जणू प्रभूंच्या आसपास एक तेजोमंडल पसरलं. काहींच्या डोळ्यात पाणी, काहींच्या मनात शांतता, काहींच्या आयुष्यात पहिल्यांदाच सुखाची चाहूल होती. श्रीपादांनी डोळे उघडले आणि म्हणाले, जो माझे नाम प्रेमाने घेतो त्याच्या जीवनात अंधार टिकत नाही. तुम्ही फक्त चालत राहा, मी तुमच्या मागे आहेच. त्या एका वाक्याने अनेकांच्या जीवनात जणू नवीन पहाटच उगवली. मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, श्रीपाद श्री वल्लभ, माझ्या इच्छेचा मार्ग खुला करा आणि स्वामी समर्थ आईच्या 2 भक्तांना आजची ही पवित्र कथा शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या प्रियजनांवर संकट येणार नाही. भक्तांनो, पिठापुरातील त्या पवित्र भूमीत जिथे श्रीपाद श्री वल्लभांचे चरण पडले होते, तिथे भक्तांच्या जीवनात अनोखी दिव्यता अनुभवास आली. त्या काळात एक ब्राह्मण कुटुंब होतं. सतत धर्माचरण करणारे, पण आयुष्यभर संघर्षांनी पिचलेले. वडील आजारी, आई कष्टात आणि एक मुलगा शुद्ध मनाचा पण खूपच दुर्बल. घरात अन्न नव्हतं, संपत्ती नव्हती, पण एक गोष्ट मात्र होती, अनंत विश्वास. एके दिवशी त्या कुटुंबाची परीक्षा अत्यंत कठीण झाली. मुलाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. गावातील वैद्य म्हणाले की आयुष्य फार थोडे उरले आहे. आई रडत होती. मुलाच्या मनात निराशेचे काळे ढग जमले, पण त्याच्या हृदयात एकच आवाज उमटला, श्रीपादांशी जा, तेच तारणहार आहेत. तो मुलगा थरथरत पिठापुराकडे गेला, मंद अशक्त पावलांनी, पण आशेच्या उजेडाने. जिथे श्रीपाद श्री वल्लभ विहरत होते तिथल्या प्रत्येक ठिकाणी त्याने प्रार्थना केली, पण श्रीपाद श्री वल्लभ त्यांना दिसले नाहीत. तरीही त्याचा विश्वास ढळला नाही. संपूर्ण दिवस तो शोधत राहिला, कधी धावत, कधी रडत, तर कधी हात जोडत. शेवटी एका प्राचीन वडाच्या झाडाखाली त्याला एक दैवी तेज जाणवले. जणू शांततेचा, कळवळीचा, करुणेचा तेजोमय प्रवाह. तिथे श्रीपाद प्रकट झाले. त्यांचे दर्शन होताच मुलगा फुटून रडू लागला. देवा, माझे बाबा मरत आहेत. आमच्याकडे औषधं नाहीत. आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हीच काहीतरी करा. हे परमेश्वरा, आमच्यावरती कृपा करा. श्रीपादांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या त्या स्पर्शात आईच्या मायेची ऊब, ब्रह्मज्ञानाची शक्ती आणि असंख्य जन्मांचे पाप पुण्य सावरून घेण्याची दया होती. ते म्हणाले,
घाबरू नकोस. तुझ्या पित्याचा प्राण माझ्याकडे आहे. जा, घरी जा. जे घडते आहे ते तुझेच कर्म फेडत आहे. आजपासून तुमच्या घरचा दुष्काळ संपेल, कायमचा. मुलगा धावत घरी परतला. घराचे दार उघडले. त्याची आई आश्चर्यचकित होऊन बसली होती. ती म्हणाली, बाबा अचानक उठून बसले बाळा, जणू मृत्यूच निघून गेला. ते पाहून मुलगा रडत त्यांच्या पायांवर कोसळला. काही क्षणांनी त्याने घरात नजर फिरवली आणि आश्चर्य म्हणजे कोपऱ्यात धान्याची पोती, भांडी भरलेली आणि आजूबाजूला गोड सुगंध, जणू घरात लक्ष्मीच अवतरली होती. आई म्हणाली, हे सर्व कुठून आले मला कळतच नाहीये बाळा, पण कोणीतरी देवदूतासारखे येऊन सगळं काही ठेवून गेले आहे. मुलाला समजलं तो देवदूत दुसरा कोणी नसून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभच होते. त्या रात्री घरभर शांततेचा सुगंध होता. वडील झोपलेले पण निरोगी. आई देवासमोर दिवा लावून रडत प्रार्थना करत होती. मुलगा मात्र खिडकीतून आकाशाकडे पाहत होता. त्याला जणू दूरवरून श्रीपादांची दैवी दृष्टीच त्याच्याकडे पाहताना जाणवत होती. रक्षकाप्रमाणे, पित्यासारखे आणि गुरूंप्रमाणे करुणामय. त्या दिवसानंतर त्यांचे घर कधीच रिकामे राहिले नाही. दुःख तर येतच, पण दैवी शक्तीचा हात त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा अनुभव कायमचा होता. श्रीपादांनी त्या कुटुंबाचे केवळ संकटच दूर केले नाही, तर त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आशीर्वादाचा वारसाही दिला. आचरणात सत्य, मनात श्रद्धा आणि घरात सौख्य असो अशी. त्या तिन्ही अध्यायांचा अर्थ असा सांगतो, दैवताकडे प्रार्थना केली की चमत्कार नव्हे तर आशा जन्म घेते, आणि आशेपासून उभी राहणारी कृपा ही अनंत, अखंड आणि सदैव सुखदायक असते. आजच्या पवित्र कथेतून तुमच्या मनात भक्तीचा प्रकाश जागृत झाला असेल तर प्रेमाने आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मी ही कथा रोज सकाळ संध्याकाळ ऐकेन आणि श्रीपाद श्री प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करेन. भक्तांनो, असे केल्याने श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची कृपा तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील, हे त्यांचे वचन आहे. पिठापुरातील सकाळी उगवणारा सूर्य जसा हळूच सोनेरी किरणे पसरवत होता, तसेच त्या किरणांमध्ये श्रीपादांची कृपासुद्धा पसरलेली जाणवत होती. पण त्या दिवशी एका घरात मात्र सूर्याचे प्रकाश जरी पोहोचत होते तरी मनातील अंधार अधिक दाट होत चालला होता. ते घर होते नृसिंह नावाच्या गरीब ब्राह्मणाचे. तो अत्यंत सदाचारी, सत्यनिष्ठ, कर्मशील, पण जणू पापांचा एकही कण त्याच्याकडे नव्हता. तरीही त्याच्या घरावर संकटांची वादळे एकामागून एक येत राहिली. त्याच्या मुलावर एक अनोळखी, अदृश्य, भयानक छाया बसली होती. मुलाचा चेहरा फिका पडला होता. डोळे खोल गेले होते. शरीरावर निघणारे व्रण होते. रात्री येणारे किंचाळून ओरडणे, हे सर्व काही चालू होतं. मुलगा जणू एखाद्या अदृश्य शक्तीशी युद्ध करत होता. गावातील लोकांनी नृसिंहला दोषी ठरवले. हा घरात अपशकुन होत आहे. या घरात दोष आहे. तांत्रिक प्रेतबाधा आहे. त्यांच्याकडे जाऊ नका. असा उपहास, तिरस्कार आणि भीती हे नृसिंह आणि त्याची पत्नी दोघेही दररोज सहन करत होते. त्याला वाटायचं, हे देवा, आम्ही तुमचे न्यायाने जगणारे भक्त आहोत, मग हा छळ का? त्यांचे डोळे नेहमीच भरलेले. मुलाचा जीव मंदावत होता. गरिबीने घराचा कणा मोडला होता, पण विश्वास मात्र मोडला नाही. त्याच्या मनात एकच आवाज धडधडत होता, श्रीपादांकडे जा, तिथेच तुझा मार्ग आहे. तो दिवस ज्याने नृसिंहचे आयुष्यच बदलले. रात्रभर मुलाने वेड्यासारखी किंचाळणारी अवस्था केली होती. सकाळी मुलगा थरथरत होता. शरीराला ताप, श्वास अर्धवट. नृसिंहची पत्नी कोसळत रडू लागली. म्हणू लागली, देव आपला मुलगा त्याच्याकडे काढून घेईल का? काहीतरी करा. तुम्ही श्रीपादांकडे चला. आत्म्याच्या तडफडीत नृसिंह मुलाला खांद्यावर घेत बाहेर पडला. ऊन कडक होते. रस्ता लांब होता, पण त्याला काहीच जाणवत नव्हतं. त्याच्या पावलांबरोबर त्याची प्रार्थनाही चालूच होती. मी तुटलो आहे प्रभू,
पण तुमच्यावरचा विश्वास नाही तुटला. कृपा करा. रस्ता जसा संपत आला तसं नृसिंहला जाणवत होतं की शांततेचा एक लहरीय स्पर्श हळूहळू त्यांच्याकडे येत आहे. मुलाची तडफड कमी झाली. त्याचे श्वास मृदू झाले. क्षणभर तरी जणू देवाच्या तेजाने त्याला स्पर्श केला होता. नृसिंह श्रीपादांच्या नेहमीच्या वेदिकेजवळ पोहोचला. तेथे अनेक भक्तांना चमत्कार आलेले होते. जणू दत्तस्वरूप त्या जागेवर साक्षात वावरत असे. पण त्या क्षणी वैदिका रिकामी होती. नृसिंहच्या छातीत असलेला आधार एकदम तुटल्यासारखा झाला. त्याने मुलाला अलगद जमिनीवर ठेवले आणि स्वतः गुडघ्यावर कोसळला. त्याचे हात थरथरले. आवाज फुटला, प्रभू, एकदा तरी दर्शन द्या. माझा मुलगा मरणाच्या दारात उभा आहे. तुमची कृपा हवी आहे. मी आयुष्यभर तुमच्यावर श्रद्धा ठेवली. आज मला एकटे सोडू नका. अश्रू दगडी जमिनीवर पडले. जणू त्यातील वेदना मातीनेही शोषू इच्छिली नाही. आणि अचानक विश्व थांबते. नृसिंह रडत होता. मुलगा बारीक श्वास घेत होता. त्यावेळी हवा शांत झाली. निसर्ग स्थिर झाला. झाडांवरील पक्षीही अचानक शांत बसले. जणू सृष्टीस पूजा करण्यास तयार झाली. दूरवरून एक तेजस्वी सोन्याचा प्रकाश हळूहळू जवळ येऊ लागला. तो प्रकाश इतका दिव्य, इतका सौम्य, इतका प्रभावी की नृसिंहला डोळे मिटून घ्यावे लागले. प्रकाशाच्या मध्यातून श्रीपाद श्री वल्लभ प्रकटले. त्यांच्या अंगातून निघणारे तेज जणू हजारो सूर्यमालेपेक्षा गहन होते. पण स्पर्श मात्र आईच्या कुशीतल्या उभे इतकाच कोमल. नृसिंह स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात अश्रूंची धारा. त्याच्या मुलाचे शरीर हलके, शांत आणि आता भयमुक्त झाले होते. श्रीपादांचे वचन आणि पूर्वजन्मातील पापांची कथा ऐका. भक्तांनो, श्रीपाद त्याच्या शेजारी उभे राहिले. त्यांचे हात मुलाच्या डोक्यावर ठेवले. क्षणात मुलाच्या शरीरातील सारी काळी, जड, वेदनादायक ऊर्जा धुरासारखी नाहीशी झाली. श्रीपाद शांत स्वरात म्हणाले, नृसिंहा, तुझ्या घरावर कोणतीही दृष्ट शक्ती नव्हती. तुझ्या मुलाच्या आजाराचे कारण पूर्वजन्मातील शिल्लक दोष होते. आज त्याचा शेवट झाला. आजपासून तुमचे घर प्रकाशाने भरून जाईल. ते पुढे म्हणाले, तू सोसलेले दुःख तुझे नव्हते. ते तुझ्या भूतकाळाचे होते आणि ते आज मी पूर्णपणे पुसून टाकले आहेत. नृसिंहाने आभाळाकडे पाहिल्यासारखे श्रीपादांकडे डोळे लावले. प्रभू, मला वाटतं मी पुन्हा जन्मलो आहे. श्रीपाद शांत स्वरात हसले. जिथे विश्वास जिवंत असतो तिथे चमत्कारांना अडचण येत नाही. त्या क्षणी मुलाच्या चेहऱ्यावर हसू उमलले. मुलगा हळूहळू उठून बसला. त्याने नृसिंहाचा हात पकडला. बाबा, मला आता काहीच होणार नाही. खूप दिवसांनी माझं मन शांत झालं आहे. त्या एका वाक्यात नृसिंहाच्या आयुष्याचे सर्व ऋण फिटले. तो श्रीपादांच्या चरणी कोसळला. प्रभू, माझ्या घरावर आता कायमचं तुमचं रक्षण राहू देत. श्रीपाद म्हणाले, तुझे घर आता धर्म, सौख्य, आरोग्य आणि मानाने भरून जाईल. ज्यांनी तुला दोष दिला तेच उद्या तुझे गुण गातील. कारण परमेश्वर ज्या भक्ताला उचलतो त्याला संपूर्ण जग आधार देतं. तेज शांत होत गेले. प्रभू अदृश्य झाले. पण पाठोपाठ मागे एक अदृश्य कवच त्या घराभोवती निर्माण झाले. त्या दिवसापासून नृसिंहचे घर नेहमीसाठी बदलले. मुलाचे आरोग्य आले. गावकऱ्यांनी माफी मागितली. आर्थिक स्थिती सुधारली. आनंदाचा प्रकाश कायमचा उतरला. भक्तांनो, या 3 अध्यायांचा सार म्हणजे दुःख हे संपण्याआधीच वेदना देतं, पण दत्तकृपेने ते कायमचं नाहीसं होतं. दत्तगुरूंची कृपा सदैव आपल्या घरावर राहावी यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ. तसंच स्वामी समर्थ आईच्या 2 भक्तांना आजची ही पवित्र कथा शेअर करा. बघा, परमेश्वर तुमच्या डोक्यावर कायम मरेपर्यंत हात ठेवेल. भक्तांनो, पिठापुरातील दुपारचं आकाश ज्या दिवशी जरा विचित्रच शांत होतं. ना वारा, ना सूर्याचा तेजाळ प्रकाश, ना पक्ष्यांचे आवाज. जणू निसर्गच एखाद्या अदृश्य घटनेची वाट पाहत उभा होता. या अजब शांततेच्या वेळी पिठापुरात प्रवेश करत होता अप्पासामी, एक अत्यंत साधा
अल्पशा जमिनीवर गुजराण करणारा पण मनाने फार भक्तिमान मनुष्य. अप्पासामीचे आयुष्य म्हणजेच शांत स्वभाव, प्रामाणिक काम आणि देवावर अढळ श्रद्धा अशा 3 गोष्टींवर उभं होतं. पण ज्या घरात नितळ श्रद्धा असते तिथे कधीकधी संकटही येतात. प्रभू त्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी येतात. अप्पासामीवरही तीच वेळ चालू होती. त्याचे घर मागच्या काही महिन्यांपासून जणू कोणीतरी अदृश्य हाताने हलवत होतं. गायी एकामागून एक आजारी पडू लागल्या. शेतीत काहीच पिके उगवेनाशी झाली. घरात आर्थिक तंगी, त्यावर पत्नी सतत आजारी आणि सर्वात मोठी वेदना, त्याचा एकुलता एक मुलगा विनाकारण आंधळा झाला होता. डोळ्यात प्रकाश असूनही काळोख दिसणे हे अप्पासामीला आयुष्यभर विसरू नये अशी वेदना होती. गावातील कोणी म्हणत कर्मप्रायचित्त आहे, कोणी म्हणत कुणाच्या तरी शापाचा डोळ्यात भोग आहे, कोणी म्हणत देवही कधी कधी पाठ फिरवतो. पण अप्पासामी शांत राहत. त्याच्या पाठी एकच आधार होता, श्रीपाद श्री वल्लभ माझे रक्षक आहेत. त्याच्या मनात अचानक एक आवाज उठला, दत्त अवताराकडे जा, तुझ्या मुलाला प्रकाश मिळणार आहे. पत्नी शय्येवर पडलेली, घरात खायला धान्यही नव्हतं. पण अप्पासामीने मन घट्ट केलं. त्याने आंधळ्या मुलाचा हात धरला. चल बाळा, आज आपण प्रभूंकडे जाऊ. जिथे आशा संपते तिथे दत्तकृपा सुरू होते. मुलाने पित्याचा हात अधिक घट्ट पकडला. जणू तोही अंतकरणातून जाणत होता की हा प्रवास अपूर्ण परत येणार नाही. पोरगा अंध, पायाखालची धूळही दिसत नाही. पण पित्याचा विश्वास इतका प्रखर की मुलाच्या पावलांना अडथळे लागत नव्हते. जिथे खडक होते तिथे जमीन नरम व्हायची. जिथे काटे होते तिथे मार्ग स्वतः तयार व्हायचा. हा प्रवास अप्पासामीसाठी आधीच चमत्कार होता. भक्तांनो, अप्पासामी थेट श्रीपादांच्या नेहमीच्या स्थानावर गेले. हृदय धडधडत होतं. कृपा होईल, मुलाला प्रकाश मिळेल अशी गाढ आशा होती. पण त्या पवित्र स्थानावर श्रीपाद नव्हते. वेदिका रिकामी होती. धुपाचा सुवासही नव्हता. आजूबाजूला शांतता होती. अप्पासामी थिजून गेले. त्यांच्या अंगातील आत्मविश्वास क्षणभर ढळला. डोळे भरून आले. घशात अडकलेली वेदना शब्द बनू शकत नव्हती. पण मुलाने अचानक वडिलांचा हात धरला. बाबा, मला वाटतंय आपण योग्य ठिकाणी आलोय. मला हवा तसा प्रकाश इथेच मिळेल, मला कळतंय. अंध मुलाच्या या वाक्याने अप्पासामीला पुन्हा बळ मिळालं. त्याने वेदिकेजवळ टेकून प्रार्थना केली. प्रभू, माझ्या घरात सूर्य मावळला आहे. तुमच्या कृपेने त्याला पुन्हा उगवू द्या. प्रार्थनेनंतर काही क्षण शांतता आणि मग अचानक अत्यंत मृदू, अत्यंत दिव्य असा एक झोका आला. जणू वारा नव्हे, दत्तकृपेचा हातच. त्या झोक्यात सुवास जाईचा, चमेलीचा, तुळशीचा आणि या सुवासाबरोबर वातावरणात एक अवर्णनीय थरार. मुलाने अचानक म्हटलं, बाबा, या सुवासाला रंग आहे, मला जाणवत आहे, पण कसं काय? अप्पासामीचे नाक चांगलेच सुगंधाने भरले होते. पण त्याचा मुलगा म्हणत होता की त्याला तो सुवास दिसत आहे. अंध मुलगा सुवास पाहतोय, हा पहिला मोठा संकेत होता. श्रीपादांचा स्पर्श जवळ आहे. हवा थंड झाली. पक्ष्यांनी मान वाकवली. वृक्ष स्थिर झाले. जमिनीवरून सोन्याचा उजेड वरच्या दिशेने पसरला आणि त्या सोन्याच्या प्रकाशातून श्रीपाद श्री वल्लभ प्रकटले. त्यांचे तेजोमय रूप मुलाच्या डोळ्यात दिसत नसतानाही त्यांचा चेहरा आनंदाने खुलला. श्रीपादांनी अप्पासामीकडे पाहिलं. तुझे पाय इथे पोहोचले हा योगायोग नव्हता. तुझ्या मुलाच्या डोळ्यातील अंधार हे जन्माचे नव्हे तर ते कर्माचे ओझे होते. ते आता संपेल. ते मुलाजवळ बसले. त्यांच्या हातातून प्रकाश नदीसारखा वाहत मुलाच्या कपाळावर लालीसारखा उतरला. मुलगा थरथरला. त्याची पापणी हलली. त्याने दोन्ही हात हवेत पुढे केले. काय उजेड आहे हा, काय सुंदर आहे. मी पाहतोय बाबा, मी पाहतोय. बाबा, मी तुम्हाला पाहतोय. अप्पासामीचे हृदय जणू थांबले. त्यांच्या डोळ्यातून दरवाजे उघडल्यासारखे अश्रू वाहू लागले. तो कोसळून श्रीपादांच्या चरणी पडला. प्रभू, माझ्या पापांचे ऋण संपवलेत.
हा प्रकाश आम्हाला पुन्हा जन्म देऊन गेला. श्रीपाद शांत स्वरात म्हणाले, अप्पासामी, जीवनात तुझ्या दारी जे अंधार आले ते तुझे शत्रू नव्हते, ते तुझे गुरु होते. कारण प्रकाश किती मौल्यवान असतो हे अंधारच शिकवतो. ते पुढे म्हणाले, आजपासून तुझे घर सुख, धन, आरोग्य आणि शांततेने भरून जाईन. तुझं आयुष्य फळवंत होईल आणि सर्वात महत्त्वाचं, तुझा मुलगा दत्तभक्त होऊन अनेकांचे दुःख हलके करेल. श्रीपादांचे तेज शांत होत गेले. ते अदृश्य झाले, पण 3 जीवांच्या आयुष्याला कायमचा दिवा देऊन गेले. अप्पासामी आणि त्याचा मुलगा त्या ठिकाणाहून जाताना जमिनीवर पाय ठेवल्यानंतरही त्यांना पाय जमिनीला लागत नाहीयेत असं वाटत होतं. ते दोघे चालत होते, पण आतून उडत होते. कारण ते केवळ सामान्य भक्त नव्हते, ते कृपास्पर्श पावलेले होते. कुटुंबावर दत्त महाराजांचे रक्षण कवच राहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, दत्तकृपा माझ्या घरावर मी मरेपर्यंत असू दे. भक्तांनो, कुरवपुरात त्या दिवशी एक वेगळाच वातावरणीय कंपन पसरला होता. नदीच्या पाण्यात एक सौम्य झुळूक चमकत होती. झाडांच्या पानांवरून जणू सुवर्ण किरणांचे थेंब टपटपू लागले होते. कोणी म्हणत होते की आज प्रभू काही महान लीला उलगडणार आहेत. लोकांच्या मनात एक हलका धाक आणि त्याचवेळी अत्यंत शांत असं दैवी तेज दोन्ही एकत्र भिनलेलं होतं. अशातच एक ब्रह्मचारी शांतपणे कुरवपूरकडे येताना दिसला. त्याची काठी वाकडी, हालचाल अशक्त, डोळ्यात अनामिक भीती आणि चेहऱ्यावर खोल वेदनेचे कोरलेले व्रण. त्याने गावात पाऊल टाकताच लोकांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एखाद्या अपराधासारखे, एखाद्या संकटासारखे. परंतु तो कुणाशीही काहीही बोलत नव्हता. फक्त अधूनमधून त्याच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर येत होतं, मी पापी आहे, कोणाच्याही कृपेला पात्र नाही. शेवटी काही दयाळू ग्रामस्थांनी त्याला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी घेऊन गेले. श्रीपाद त्यावेळी नदीकाठी बसले होते. डोळे शांत, ओठांवर मंद स्मित आणि शरीरातून निघणारा तेजोमय प्रकाश जणू त्या संध्याकाळालाही पवित्र करत होता. ब्रह्मचारी त्यांच्यासमोर उभा राहिला, परंतु त्याला काहीच बोलताही येत नव्हतं. त्याच्या अश्रूंचे थेंबच त्याची कहाणी सांगत होते. श्रीपादांनी त्याच्याकडे पाहिलं, केवळ एक नजर, आणि त्या दृष्टीने त्या ब्रह्मचार्याच्या चेतनेतील अनेक वर्षांच्या वेदना, भीती, अपराधभाव सर्व उघडे झाले. श्रीपाद शांत स्वरात म्हणाले, बाळा, तू ज्या गोष्टीला पाप समजतोय ते तुझे पाप नाही. तुझ्या दुर्भाग्याने तुला जी परिस्थिती दिली त्या तुला पापासारख्या वाटत आहेत. पण मन शुद्ध असलं की दैवही बदलतं. आज तुझ्या मनाचं ओझं मी एका क्षणात दूर करीन. तो ब्रह्मचारी थरथरत त्यांच्या चरणी कोसळला. श्रीपादांनी हात उचलताच वातावरणात एक दिव्य उष्ण कंप पसरला आणि त्याचं काळवंडलेलं चित्त जणू स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ झालं. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधान पसरलं. त्याने डोळे वर उचलले आणि म्हणाला, प्रभू, आज माझ्या जीवनाचा नवा जन्म झाला. त्या क्षणी साऱ्या कुरवपूरने पाहिले. कृपेच्या एका नजरेने व्यक्तीचे भाग्य कसे बदलते. त्या दिवशी गावातही अनेक लोक एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप घेऊन आले होते. कोणी चोरीचा संशय, कोणी खोट्याचा डाग, कोणी कुणावर वाईट विधी केल्याचा तक्रारपत्रासारखा भार. लोकांच्या चेहऱ्यावर भीती होती, कारण सत्य कोणते ते कुणालाच ठाऊक नव्हते. लोक जमले तसे श्रीपादांनी त्यांच्या डोळ्यात खोल पाहिले. कुणी काही बोलण्याची गरजच भासली नाही. त्या क्षणी लोकांच्या अंतरंगातील सत्य स्वतः त्यांच्या पुढे प्रकट होत गेले. ज्या व्यक्तीने अपराध केला होता ती घाबरून खाली बघत होती. ज्यावर आरोप झाले होते त्याच्या डोळ्यात अश्रू येऊन थांबले. आणि ज्या क्षणी श्रीपादांनी शांतपणे 2-4 शब्द उच्चारले तेव्हा सगळा गोंधळ एका क्षणात धुळीस मिळाला. काही दोषी पाया पडले, काही निरापराधांचे सन्मान परत आले. गावाला त्या संध्याकाळी प्रथमच जाणवलं, देवाचा न्याय शब्दांनी होत नाही, प्रकाशाने होतो. त्या दिवसाच्या रात्री गावातील काही साधू नदीकाठच्या वाळूत बसून मंत्रजप करत होते. अचानक वातावरण बदलू लागले.
जणू आकाशात अंधुक सावल्या फिरू लागल्या. नदीच्या पाण्यातून विचित्र घरघर आवाज उठू लागला. साधूंची साधना तुटली. ते घाबरू लागले. शेवटी ते श्रीपादांकडे धावत आले. प्रभू, नदीत विचित्र शक्ती जागृत होत आहे. श्रीपादांनी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. जिथे साधक असतात तिथे विघ्नही येतात, पण तुम्ही माझ्या आश्रयाला आला आहात. तुमचा मार्ग मी सुरक्षित करतो. ते नदीकाठी चालत गेले. वाऱ्याची गती वाढली होती. ज्या पाण्यावर आधी काळोख दाटलेला भासत होता त्यावर श्रीपादांनी पाय ठेवताच पाणी जणू शांत होऊन नतमस्तक झाले. त्या क्षणी नदीच्या लहरींमधून प्रकाश उठला, अस्पष्ट पण अतिशय दैवी. साधूंचे डोळे विस्फारले. भीतीचा उरलेला कणही नाहीसा झाला, कारण जिथे काही वेळापूर्वी गूढ सावल्यांचा अनुभव होता तिथे आता अतिशय शांत, प्रकाशमान प्रसन्नता पसरली होती. त्या दिवशी लोकांच्या मनात एकाच जाणीवतेची छाप उमटली. शरण येणाऱ्याला श्रीपाद कधी रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. भय असो, पाप असो, संकट किंवा भ्रम, त्यांच्या चरणात आलं की सर्व काही मिटतं. संध्याकाळी घराकडे परतणारे काही लोक थरथरत्या स्वरात म्हणत होते, आज आम्ही देव फक्त पाहिला नाही, देव अनुभवला. कुरवपूरची ती संध्याकाळ दैवी तेजाने भरून निघाली. कुरवपूरमध्ये त्या दिवशी पहाट वेगळीच महसूस होत होती. नदीच्या पाण्यावर हलके सोनेरी प्रकाश पडत होते आणि वाऱ्याची झुळूक जणू मंद स्वरातील जप करत होती. भक्तांना वाटत होते आज काहीतरी लीलामय घडणार आहे. गावाच्या एका टोकाला अर्ध्या जाणत्या नजरेने जगाकडे पाहणारा एक वृद्ध ब्राह्मण पडला होता. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षांच्या वेदना, मनात अपराधाची टोचणी आणि शरीरात दोषांनी व्यापलेला थकवा होता. कोणी म्हणत होते की त्याच्यावर पूर्वजांचे शाप आहेत. कोणी म्हणत होते की त्याच्या घराण्यातील जुने ऋण त्याला खाऊन टाकत आहेत. कोणी म्हणत होते की तो स्वतःच्या चुकीनेच अंधारात ढकलला गेला आहे. परंतु त्या वृद्धाला एकच विश्वास होता, माझं जीवन संपत येतंय, पण श्रीपाद मला वाचवू शकतात. त्याच्या जवळच राहणाऱ्या काही भक्तांनी आधार देत त्यांना श्रीपादांच्या दिशेने आणले. रस्ताभर त्या वृद्धाचे डोळे भरून आले होते. त्याला प्रत्येक पावलांवर वाटत होतं, हे शेवटचे प्रयत्न आहेत. जर प्रभू भेटले नाहीत तर सर्व संपू देत. तो जसा मंदिराजवळ पोहोचला तसं त्याला जाणवलं, जणू काही अदृश्य हात त्याला हलकेच उचलून नेत आहेत. भाविकांच्या गर्दीतून मार्ग स्वतःहून तयार होत होता. कुणाच्याही चेहऱ्यावर त्याच्याकडे तुच्छतेची नजर नव्हती. आज केवळ दया, ममता आणि भक्तीचे तरंग होते. तो वृद्ध मंदिराच्या दाराशी पोचताच श्रीपाद हळूच बाहेर आले. त्या क्षणी हवा थांबली, झाडांची पानं थबकली आणि प्रत्येक भक्ताच्या देहातून कंप सुटला. श्रीपादांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले, अगदी आईसारखे, जी आई आपल्या मुलाला खूप दिवसांनी परत पाहते. वृद्धांच्या अंगातून जोरात हुंदका बाहेर पडला. तो त्यांच्या चरणी कोसळला आणि म्हणाला, हे परमेश्वरा, माझं जीवन अंधाराने भरलंय. पूर्वजांचे पाप, माझ्या वडिलांच्या चुका, माझ्या विसंगत कर्मांनी मला जाळलं आहे. काहीच शिल्लक नाही, काहीच नाही. श्रीपादांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला, खूप मोठ्या प्रेमाने. त्यांचा स्पर्श जणू जळालेल्या आत्म्यावर थंड पावसाचा थेंब वाटत होता. बाळा, ते म्हणाले, पूर्वजांचे ऋण असो, पुरातन पाप असो, घराण्याचा शाप असो, हे सर्व तेव्हाच टिकतात जेव्हा मनात अंधार असतो. मनाचा दीप लावला की काळोख नष्ट होतो. मी आलोय तुझा दीप पेटवायला. आणि एका क्षणात वृद्धाच्या शरीरातील थरथर थांबली. त्याच्या श्वासात स्थैर्य आले आणि त्याच्या डोळ्यातील भीती विरघळून गेली. भक्तांनी पाहिलं, ज्याच्या देहात वर्षानुवर्ष जडलेली वेदना होती ती एका क्षणात प्रवाहासारखी वाहत निघून गेली. श्रीपाद म्हणाले, हा वृद्ध पापी नाही. त्याचं कर्म हे त्याचं वजन नव्हतंच, त्याचं धैर्यच त्याचं रक्षण बनलं आहे. आजपासून त्याच्या घराण्यातील शाप मिटला. त्याच्या कुळाला नव्या तेजाचा आशीर्वाद मिळेल. वृद्धाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला काय देऊ? श्रीपाद मंद स्मित करून म्हणाले, प्रेम दे, मनाची शुद्धी दे, इतरांना मदत कर, हेच माझं दान आहे.
त्या दिवशी गावात दुसरी लीला उघडली. गावातील काही स्त्रिया सतत घरातील अस्वस्थतेविषयी तक्रार करीत होत्या. घरात भांडणे, स्वप्नात विचित्र दृष्टी, रोग, आर्थिक तंगी, त्या सर्व चिंतांनी दार ठोठावीत आल्या. त्या स्त्रिया भय, भक्ती यांच्या मिश्र भावनेत श्रीपादांच्या जवळ उभ्या राहिल्या. श्रीपादांनी त्यांना शांतपणे बसवले. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीचे मन वाचले. कुठे घरातील अनिष्ट दृष्टी होती, कुठे एकमेकांवरील द्वेष होता, कुठे कर्मांचे बोसरे काटे होते, कुठे पूर्वजांची व्यथा होती. श्रीपादांनी त्यांना सांगितलं, माणसाच्या घरात संकट बाहेरून येत नाहीत, ते घराच्या मनातून उगवतात. प्रेम देण्यास त्रुटी झाली की अंधार जागा होतो. आता तुम्ही सर्वांनी घरात माझ्या नावाचा दीप लावा आणि प्रेमाचा मंत्र बोलत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या स्त्रिया त्या क्षणापासून शांत झाल्या. त्यांच्या मनातील धुरकट भीती दूर झाली आणि काही दिवसात त्यांच्या घरात एक अद्भुत परिवर्तन दिसू लागले. शांतता, आनंद आणि परमेश्वर कृपेचा अखंड स्पर्श. त्या दिवशी कुरवपूरच्या लोकांनी अनुभवले, श्रीपादांच्या चरणी आलो की फक्त व्यक्तीच नाही तर घरही बदलते, वंशही बदलतो आणि भवितव्यही उजळते. संध्याकाळची किरणं विझत असताना संपूर्ण कुरवपूरमध्ये एकच वारा वाहत होता, कृपेचा, प्रकाशाचा आणि शांतीचा. भक्तांनो, एके दिवशी कुरवपूरमध्ये आकाश चांदीसारखे चमकत होते. नदी अतिशय शांत, जणू श्वास रोखून बसली होती. जणू परमेश्वराची एखादी गूढ लीला आज उलगडणार आहे हे सगळ्यांच्या अंतकरणाला आधीच कळलं होतं. भक्तांनी पाहिलं, त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांचे तेज काही वेगळेच होते. डोळ्यातून जणू ब्रह्मज्ञानाची अनंत किरणं वाहत होती आणि त्यांच्या पावलांवरून शांततेचा प्रकाश जमिनीवर पसरत होता. कुरवपूरच्या लोकात एकच कुजबूज, आज प्रभू कदाचित काही अनंत काळ लक्षात राहील अशी कृपा करणार. त्याचवेळी एक वृद्ध पण पवित्र तेज असलेले एक ब्राह्मण काठीच्या आधाराने मंद पावलं टाकत श्रीपादांच्या दिशेने चालत होते. त्यांच्या डोळ्यात वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येची तेजोमय चमक होती, परंतु मनात एक व्यथा, माझ्या जन्माचा हेतू अजून पूर्ण झालेला नाही. तो ब्राह्मण श्रीपादांच्या चरणी येताच डोळ्यांमधून गंगेप्रमाणे पाणी वाहू लागले. त्याने आपले कंप पावलेले हात जोडले आणि म्हणू लागला, प्रभू, माझे आयुष्य शेवटाकडे आहे, परंतु माझ्या कुळात असलेले एक अधुरे कार्य आहे. त्याचे ओझे माझ्या अंतकरणावर आहे. माझा मुक्तिमार्ग अडखळतो आहे. श्रीपादांनी त्याच्याकडे मायेने पाहिले. त्यांच्या दृष्टीत एकही कठोरता नव्हती, फक्त अनंत कृपा. जणू एखादा पिता आपल्या हरवलेल्या मुलाला परत मिळाल्याचा आनंद अनुभवत असतो. श्रीपाद म्हणाले, बाळा, जन्मजन्मात साचलेल्या गोष्टी कधी एका जन्मात पूर्ण होतात तर कधी आमच्या पावलांवर आल्यावर पूर्ण होतात. तू आज माझ्याकडे आला आहेस तर तुझ्या कुळातील अधुरे कार्य आज पूर्ण होईल. भक्तांचे डोळे विस्फारले. त्या वृद्धाच्या अंगातून जणू प्रकाश बाहेर पडू लागला. त्याची पाठी सरळ झाली, त्याचा आवाज स्थिर झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरून पापाचे, वेदनेचे आणि ओझ्याचे सर्व अवशेष निघून गेले. तो वृद्ध हळुवारपणे म्हणाला, परमेश्वरा, मी आता पूर्ण झालो. माझा जीव आता मुक्त, हलका आणि निश्चिंत आहे. श्रीपाद स्मितले, तुझ्या मुक्तीचं कारण तूच आहेस, मी तर निमित्त आहे. तुझ्या मनातील सच्चेपणाने तुला आज येथे आणलं. ते म्हणताच त्या वृद्धावर एक दिव्य तेज उतरलं आणि त्याचा आत्मा जणू शांततेच्या प्रकाशात विलीन झाला. भक्तांनी त्या क्षणाचा स्पर्शही अनुभवला. कुरवपूरच्या वातावरणात जणू फुलांचा वर्षाव झाला. मग परमेश्वराने श्रीपादांनी भक्तांकडे पाहिलं. प्रत्येक भक्ताला वाटलं, प्रभू फक्त मलाच पाहत आहेत. श्रीपाद म्हणाले, हे बाळांनो, माझी लीला तुम्हाला कधीच पूर्ण समजणार नाही. मी जिथे शरीराने नसतो तिथेही माझा प्रकाश असतो. जिथे माझे पाय पोचत नाहीत तिथे माझे कृपाशक्तीचे तरंग पोचतात. आज तुम्ही पाहिलं, तपश्चर्या, पाप, शाप, ओझं या सगळ्यांपेक्षा प्रेम आणि पूर्ण समर्पण श्रेष्ठ आहे. आकाश मंद होत गेलं, परंतु श्रीपादांच्या तेजात अजूनच वाढ झाली. भक्तांनी अनुभवलं, हा क्षण सामान्य नाही. हा क्षण युगानयुग
लक्षात राहणारा आहे. त्या दिवशी नदीकाठी एक युवक धावत धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती, छातीत धडधड. प्रभू, माझं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भांडण, शाप, वाद सर्व काही नष्ट होऊ लागलं आहे. मी कुणाकडे जाऊ? मला कोण मार्ग दाखवेल? श्रीपाद शांतपणे म्हणाले, बाळा, जिथे माझं नाव घेतलं जात नाही तिथे असंतोष उगवतो. तुझ्या घरात माझ्या नावाचा जप सुरू कर. तू स्वतः सर्वांना प्रेम दे. तू एकटा दिवा लावशील तेव्हा संपूर्ण घर उजळेल. आजपासून तुझ्या घराचं रक्षण मी स्वतः करतो. युवकाच्या चेहऱ्यावर शांततेचा प्रकाश उजळला. तो त्यांच्या चरणी कोसळला. त्याच्या अश्रूंनी त्या भूमीला पावन केलं. श्रीपादांच्या देहातून निघणारा प्रकाश अधिकाधिक प्रखर होत गेला. भक्तांना जाणवलं, प्रभू काहीतरी सांगू पाहत आहेत. ते म्हणाले, आज मी तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात एक बियाणं पेरतो आहे. भक्तीचं, प्रेमाचं, क्षमतेचं आणि समाधानाचं. मी या रूपात आता पुढे कुठेही जाणार नाही, परंतु माझी उपस्थिती तुमच्या प्रत्येक श्वासात असेल. त्या क्षणी संपूर्ण कुरवपूर थरथरलं. भक्तांनी पाहिलं, श्रीपादांच्या देहातून तेज निघून आकाशाकडे उंचावत गेलं. जणू सूर्य आणि चंद्र दोघेही एकाच रूपात विलीन होत आहेत. भक्तांना माहीत झालं, ते समोर आहेत आणि तरीही सर्वत्र पसरले आहेत. ते गेले पण प्रत्यक्षात अधिक जवळ आले आहेत. कुरवपूरच्या वरती दिव्य प्रकाशाची थरथरती रेषा उमटली. आकाश मृदू वाऱ्यात जणू मंत्र जपत होतं आणि भक्तांच्या मनात एकच भाव उदयास आला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तुम्ही नजरेआड झालात पण आमच्या जीवनातून कधीच जाणार नाहीत. तेवढ्यात जणू आकाशातूनच आलेल्या आवाजासारखी श्रीपादांची वाणी ऐकू आली, जो माझं चरित्र प्रेमाने ऐकतो त्याच्या घरात सदैव प्रकाश राहील. आणि त्या दिवशी कुरवपूरच्या भूमीवर श्रीपाद श्री वल्लभांचा अखंड आशीर्वाद पसरला. यमुनासारखा शांत, गंगेप्रमाणे पवित्र आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी. अभिनंदन भक्तांनो, तुम्ही ही पवित्र कथा शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकली. याचा अर्थ एकच, या क्षणापासून 101% श्रीपाद श्री वल्लभ परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात प्रवाहित होऊ लागली आहे. तुमच्या मनात प्रश्न असेल, केवळ ही कथा ऐकल्याने खरंच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचल्याचे फळ मिळते का? माझे उत्तर हो, नक्कीच मिळते. कारण या संपूर्ण कथेत आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतातील सर्व 1 ते 53 अध्यायांचे सार, त्यांचे लीला, त्यांचे चरित्र आणि त्यांचे दिव्य चमत्कार हृदयाशी भिडतील अशा शब्दात ऐकले आहेत. म्हणून कोणत्याही संकोचाशिवाय तुम्ही ही कथा रोजच्या रोज ऐकू शकता. इतकेच नव्हे तर या कथेमुळे तुम्हाला चरित्रामृत वाचनाचेच पुण्यफळ प्राप्त होते. जिथे श्रीपादांची कृपा असते तिथे दुःख, दारिद्र्य, संकट, अडथळे सर्व काही क्षीण होत जाते. त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहो, सतत राहो आणि तुमची एकही इच्छा अपूर्ण राहू नये, हीच त्यांच्या चरणी माझी दृढ प्रार्थना. भक्तांनो, तुम्ही ही कथा मनापासून ऐकली याचा अर्थ तुमचा भाग्योदय निश्चित आहे. परंतु ही कृपा स्वतःपुरती न ठेवता ही कृपा इतरांपर्यंत पोचवणे हेच खरे भक्तधर्म आहे. म्हणूनच ही विनंती, कमीत कमी एका भक्ताला ही कथा नक्की शेअर करा. कारण भक्ती वाढवली, प्रसारित केली तर परमेश्वर प्रसन्न होऊन आपल्याला अद्भुत अनुभूती देतात. अशी अनुभूती जी जीवन बदलून टाकते. प्रिय भाविकांनो, आज आमच्यासोबत शेवटपर्यंत राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली याचा प्रतिसाद नक्की द्या. आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या कथा ऐकायला आवडतील तेही प्रेमाने कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक संदेशाची मी वाट पाहीन. कथा सांगताना किंवा वाचन करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही अपूर्ण राहिलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. मीही तुमच्यासारखीच भगवंताचे एक छोटेसे बाळ आहे. त्यांच्याच कृपेने तुमच्यापर्यंत हे शब्द पोहोचत आहेत. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिव्य कथेसोबत. तुमच्यासाठी, तुमच्या भक्तीसाठी, तुमच्या श्रद्धेसाठी.
परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि तुमच्या जीवनात सदैव सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि मंगल कार्ये घडत राहोत. हीच श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी माझी प्रार्थना. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. राधे राधे.